शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, कदाचित तुम्ही आज शिवाजी महाराजांचं जे काही लेक्चर ऐकणार आहात सर्वजण, आजपर्यंत जसं ऐकलं त्या जोशात तुम्ही कदाचित ऐकणार नाहीये, पण जे ऐकणार ते ऐकल्यानंतर कदाचित काहीतरी बदल होऊ शकतो. युग प्रवर्तक, श्रीमान योगी, शककर्ता, रयतेचा राजा, क्षत्रिय कुलावतंस, असं सगळं एकाच माणसाबद्दल बोललं जातं. जर आपल्याला याचा अर्थ माहीत असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. मी प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत जाईल जिथं मला गरज वाटेल तिथं, तरच पुढे जाईल. मी जे काय बोलेल त्यातलं एक पण इतिहासाचा दाखला असलेलाच असणार आहे. त्याचा दाखला नाही तरी बोलणार नाहीये. आता या दोघांनी इतकी चांगली कला सादर केली. हा जोश महत्वाचा आहे, त्या वयाचा जोश महत्वाचा आहे. काही दिवसानंतर जो होश येईल ना त्यावेळेस राजे अजून सुंदर दिसतील. आज जे दिसतंय तुमच्या मनात, तुम्ही लहान आहात अजून, पण त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खरं शिवाजी महाराज जवळून बघणार, मूर्ती नाही बोलत मी, पुतळा नाही बोलत मी, शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बोलतो. मी पण लहानपणी तुमच्यासारखा शिवाजी, मी कधी वाचलं शिवाजी महाराज पहिल्यांदा, त्यावेळेस माझं वय होतं 12 वर्ष. बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक आहे, तुमच्याकडे काही जण माहीत पण असेल, राजा शिवछत्रपती. त्यावेळेस माझं वय 12 होतं. त्यावेळेस मी ते वाचून कंप्लीट केलं होतं. साधारणतः तुमच्याच वयाचं किंवा तुमच्यापेक्षा लहान असेल कदाचित. त्या दिवसापासून म्हणजे मला अजून आठवते 1984 मे 1984 मे मध्ये वाचले. राजे जाऊन बसले, पण त्याच्यानंतर मला तो फक्त अँगल कळला की बाहेरचे लोक आले आणि त्यांनी आपल्याला त्रास दिला, एवढंच कळलं, फारसं कळलं नाही. आणि ज्यावेळेस कळायला लागलं त्यावेळेस राजा अजून मोठा दिसायला लागला मला. तर बऱ्याच वेळा क्षत्रिय कुलावतंस असं म्हणतात. त्या दिवशी मी शिवाजीकडे बोलत असताना तो म्हणला, हा याचा काय अर्थ लक्षात नव्हता. क्षत्रियचा अर्थ जो क्षेत्र राखण करतो, म्हणजे जमीन. जमीन हा मराठी शब्द वाटतो, मराठी नाही येतो, तो पर्शियन आहे. औरंगजेब जी भाषा बोलायचा त्या भाषेत भूमीला जमीन म्हणतात. आपण जमिनीला जमीनच म्हणतो, भूमी बोलत नाही, क्षेत्र बोलत नाही. असे कितीतरी शब्द आहेत की जे आपल्या मनात ऑलरेडी जाऊन बसलेत, पण ते आपले नाही आहेत, औरंगजेबाचे आहेत, पारशी आहेत, अरेबिक आहेत. आता माझ्या बोलण्यातून बरेच शब्द असे अरेबिक आणि पारशी चाललेले आणि तरी तुम्हाला ते कळत आहेत, कारण आपल्याला माहित नाही हे ते शब्द आहेत म्हणून. तर क्षत्रियचा अर्थ तो झाला, आपण सर्वच क्षत्रिय आहोत, सर्वजण आपण आपल्या जमिनीचे राखण करतो, आपण कसतोय. कुलावतंसचा अर्थ काय होतोय? कुळ आणि अवतंस असे दोन शब्द येते. कुळ म्हणजे डिनॅस्टी, म्हणजे वंश, आणि अवतंस म्हणजे सर्वश्रेष्ठ. याचा अर्थ असा होतोय की क्षत्रिय कुलावतंस ही एकच व्यक्ती, महाराजांच्या आधी महाराजांच्या नंतर दुसरा क्षत्रिय कुलावतंस नाहीये. अगदी शहाजी राजे सुद्धा नाहीये आणि संभाजी राजे सुद्धा नाहीये, कारण ती एकालाच पदवी देता येते आणि ती राजांना मिळाली, शिवाजी राजांना मिळाली. मराठ्यांचा राजा नाही म्हणत, रयतेचा राजा म्हणतात. रयत म्हणजे जो कसतो, जमीन कसतो, तो मालक असेल याची गॅरंटी नाही. ते सगळं माझ्या भाषणात येईलच की शिवाजी राजांना अजून आपण एवढे मोठे का मानतो आणि जग का मानतो हे कळलंच तुम्हाला. आपल्याला काय माहीत असतं की औरंगजेब, अफजल खान, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानची बोटं, सुरतीची लूट आणि राज्याभिषेक, आणि अजून थोडं माहीत असेल तर कर्नाटकची स्वारी. बाकी शिवाजी महाराजांचं फारसं आपल्याला माहीत नसतं, कारण मी तुमच्या वयात असणं असंच होतं. तर मी सुरुवात कुठून करणार हे सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. त्या माझ्या व्याख्यानाचा विषय शिवाजी महाराज एक विचार असा आहे.
व्याख्यान झाल्यानंतर कदाचित तुम्हाला शिवाजी महाराज वाचावं वाटतील, जाणून घ्या वाटतील. असे किती एक्झाम्पल मी माझ्या समोर बघितलंय. मी नंतर सांगलंच तुम्हाला किती वाईट वाटते. शिवाजी राजांचा अपमान कोल्हापुरात होतोय तुम्हाला माहित नाहीये, महाराष्ट्रात होते माहित नाहीये, आणि तो फक्त 19 फेब्रुवारीलाच होतो, इतर दिवशी होत नाही अपमान. पण तो अपमान होतोय आपल्याला कळत नाहीये. ते माझ्या व्याख्यानात येईलच, तर तुम्ही पण सावध राहणार भविष्यात. महाराजांचा जन्म आला 1630ला. परवा दिवशी काही बोलावले होते 8 दिवसापूर्वी माझ्या घरी. वर्गणी पाहिजे म्हटलं, कशाची? शिवजयंतीची. दिन म्हटलं. त्यातल्या एकाने विचारलं शिवाजी महाराजांचा जन्म किती साली झाला, त्याला सांगता येईल ना. म्हटलं आधी वाचून या, तुम्ही जेवढी वर्गणी म्हणते डबल देईल, आधी वाचून या. जर माहितीच नसेल तर शिवजयंती साजरी करण्यात काही अर्थ नाहीये. ती परंपरा होईल फक्त, ती श्रद्धा होईल, त्याला आधार असणार नाही. आणि जर आधार जर नसेल तर कोणाच्याच पाया पडायची गरज नाहीये. मला मगाशी म्हटले शूज असू दे असं म्हटले, ते माझी हिंमत झाली नाही तर शूज घालण्याची, कारण राजे दिले. मगाशी शिवाजी सांगितलं घरात 2च फोटो आहेत, बुद्धाची मूर्ती आहेच, फोटो 2च आहे. ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे, श्रद्धेचा अर्थ पण मी समजून सांगावा लागतं मला. आईवडिलांना श्रद्धा आहे का असं ज्यात मी मुलांना विचारतो, सगळ्यांचे हात वर असतात. आणि मी विचारतो मग आई कधी कधी रागवते का, अभ्यासात बस म्हणते का? हो मग बसतो ना, बसते ना असं म्हणतो. याचा अर्थ श्रद्धा नाही आहे म्हटलं. श्रद्धा याचा अर्थ त्या माणसानं जे म्हटलं ते आपल्यासाठी चांगलंच असतं असं तुम्हाला ज्या दिवशी जाणीव होईल त्या दिवशी तुमची श्रद्धा बसत असते. पण मी कधीपासून स्टार्ट करते, 1630च्या आधी 800 वर्ष 900 वर्ष मागे जायचे, 8व्या शतकात. त्यावेळेस कंडिशन काय होती माहिती भारताची? त्यात भारत नव्हता, पण जे हिंदू राष्ट्र होतं की हिंदू राजे होते. मी कुठल्याही धर्माचं आणि जातीबद्दल बोलणार नाहीये. माझ्या भाषणामध्ये काही आडनाव येतील, ते आपल्यापैकीच काही जणांचे असतील, त्यात माझ्या सकट सगळ्यांचं आडनाव असणार आहे. आणि तिने राजांना कसा त्रास दिला आहे हे पण सांगणार आहे. फक्त बाहेरच्यांनी त्रास दिला नाही राजांना, अगदी घरातल्यांनी त्रास दिलाय, भावानं त्रास दिलाय, मेवण्यानं त्रास दिलाय, मामाने त्रास दिलेला आहे, सगळ्यांनी त्रास दिलाय. एकटाच होता. आणि फक्त मीच बोलत नाहीये, मी आधी काही लोकांची वाक्य सांगतो जे लोक तुम्हाला माहीत आहे आणि त्यांची फोटो आहे, सरांच्या केबिनमध्ये फोटो आहेत, अशा लोकांचे वाक्य सांगतो. आमचं दैवत जे आहे, म्हणजे माझे दैवत अनेक आहेत, हे सर्वश्रेष्ठ आहेत, पण तसे दैवत माझ्यासाठी अनेक आहेत. कारण मी बुद्धापासून आणि महावीर जैनांपासून मोहम्मद पैगंबर सगळ्यांचं वाचलेलं आहे, सगळे ते मला आवडतात. जो चांगला तो माझा, माझा तो चांगला नसतो कधी, जो चांगला तो माझा आहे. स्वामी विवेकानंद असं म्हटलंय, आडवत असतो पेक्षा मोठी माणसं काय बोलतात ते आपण ऐकायला पाहिजे. स्वामी विवेकानंद असं म्हटले होते. आता मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद माझ्यासाठी दैवत असताना स्वामी विवेकानंद शिवाजी महाराजबद्दल त्यांना काय माहीत असेल असं मला वाटलं होतं ज्यावेळेस. पण त्यांचं वाक्य एकच वाक्य मी वाचलं आणि त्यावेळेस कळलं की स्वामी विवेकानंद काय मानत होते शिवाजी महाराजांना. त्यांचं वाक्य असं होतं की शिवाजीपेक्षा मोठा राजा, मोठा नेता, मोठा संत आणि मोठा भक्त असू शकतो का? स्वामी विवेकानंद जर त्यांना भक्त म्हटलं असेल, संत म्हटलं असेल तर त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? कारण त्यांनी ते वाचलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील, त्या दिवशी मी शिवाजीला बोललो, मी कर्मवीर भाऊराव पाटील एकदा असं म्हटले होते, मला वेळ पडली तर माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, तर माझ्या कॉलेजचं शिवाजी हे नाव मी बदलणार नाही. दुसरं एक एक्झाम्पल, भगतसिंग किंवा सुभाषचंद्र बोस. भगतसिंग तर पाकिस्तानचा ना आजच्या,
लाहोर जवळचा जन्म, लाहोरचाच आहे. त्यांनी शिवाजी किती वाचला असं. ज्यावेळेस भगतसिंगांचं वाचन कोणाचंच नव्हतं, म्हणजे कोणाचंच नव्हतं त्यांच्या काळात, एवढं वाचन होतं भगतसिंगांचं. आम्हाला भगतसिंग होते एवढंच माहिती आहे की ते बंडखोर होते, भयानक वाचन होतं. तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे, स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा त्यांनी जे नाव घेतलं, भारतातल्या 2च व्यक्तींचं नाव घेतलं क्रांतिकारक म्हणून. एक म्हणजे त्यांचे गुरु गोविंद सिंग आणि दुसरं म्हणजे शिवाजी महाराज. पाकिस्तानातून ते नाव घेतलं आपल्या माणसाने. सुभाषचंद्र बोस असं म्हटले होते, शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे सकाळचे किंवा संध्याकाळचा सूर्य नव्हे, दुपारी 12 वाजता सूर्य येतो, इतका तेजस्वी आहे तो. पोर्तुगीजचा एक गव्हर्नर होता, त्याचं वाक्य प्रतापगडाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली कोरलेलं आहे. त्यात असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांची तुलना शक्यतो कोणासंगच होणार नाही जगामध्ये. बाहेरचा माणूस आहे, आपला नाही तो. झालीच तर नेपोलियन बरोबर होईल असं म्हटलं होतं. हे बाहेरच्या लोकांनी सांगितलेलं आपल्याला. मग शिवाजी महाराजांचं एवढं कौतुक का बरं करता हे सगळेजण? पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्याला वाईट वाटेल असे आपल्याबाबत एक बातमी सांगतो. 1880 पर्यंत शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे हे महाराष्ट्राला, एक्झॅक्ट कुठे महाराष्ट्र माहीत नव्हतं. 62 वर्ष इंग्रजांनी रायगडावर कोणालाही जाऊ दिलं नव्हतं आणि लोक पण विसरून गेले होते. जर असं जर कंटिन्यू झालं असतं तर काय झालं असतं माहिती? आज जर तुम्हाला मी म्हटलं शिवाजी राजांपेक्षा मोठा राजा म्हणजे त्याचं क्षेत्रफळ जास्त, असे किती राजे सांगू तुम्हाला जे भारतातले आपलेच राजे आहेत. पन्हाळ्याचा किल्ला ज्यांनी बांधला आणि अंबाबाईचं मंदिर ज्यांनी बांधलं तो राजा भोज होता. त्याचं जे राज्य होतं शिवाजीराजांपेक्षा मोठं होतं. काकती राजे शिवाजीराजांपेक्षा मोठे होते. चोळ राजे, पांड्य राज्य, यादव राज्य किंवा तिकडचे जे राजस्थानचे जे काही कुशवा घराणं आहे ते राजे, प्रतिहार म्हणजे लक्ष्मण, राम लक्ष्मणातल्या लक्ष्मणाचे वंशज आहेत असं समजायचं. कुशवा म्हणजे लवकुश, रामाचे जे कुश मुलगा होता त्याचे वंशज आहेत. कनौजचे राजे आहेत, बुंदेलखंडचे राजे आहेत, परमार ज्याचे पवार, महाराष्ट्रात त्याचं पवार झालं, परमार राजे माळव्याचे, गुजरातचे चालुक्य राजे, हे सगळे महाराजांपेक्षा मोठे होते ताकदीनं, सगळ्याच गोष्टीनं. त्यांचं एकाच तरी आपण जय जयकार करतो का? एकाच तरी जयंती साजरी करतो का? इथलेच राजे होते सगळे, इथलेच कोल्हापूरचेच राजे होते, महाराजांच्या आधी होते. एकाची पण जयंती साजरी होत नाही, पण राजांची मात्र होती. त्याला कारण तसं घडलेलं आहे. तर मी आता जे काय सांगणार आहे ते नीट ऐका, म्हणजे कदाचित भविष्यात असं काहीतरी होऊन जाईल की जी ठिणगी मला पाडायची आहे ती पडल असं मला वाटतं. 8व्या शतकापर्यंत आपले जे हिंदू जे राजे होते ते कुठून आहे माहिती? अफगाणिस्तान माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. अफगाणिस्तानपासून पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, कंबोडिया, मलेशिया हे सगळं हिंदू राज्य होतं. एवढं मोठं राज्य असून सुद्धा ज्यावेळेस 8व्या शतकात मोहम्मद बिन कासिम पहिल्यांदा अटॅक केला त्यानं आपल्या राजावर, त्याचं नाव दाहिर, 8व्या शतकात, महाराजांच्या जन्माच्या आधी 900 वर्ष, आणि पराभूत करून टाकलं आणि तो प्रांत सगळा विलीन झाला त्यांच्यात. म्हणजे अटॅक स्टार्ट झाला आपल्यावर. तोपर्यंत सगळं चांगलं चाललं होतं आपलं. हे ज्या वेरूळचं, अजिंठाचं हे जे सगळं कोरीव आहे हे सगळं त्याच काळात घडलेलं आहे. जे तुम्हाला उदात्त जे दिसतं ना भारतातलं, जे आपण संस्कृती म्हणतो ना आपण, जे पुस्तकं जे आहेत ना जुने वेद उपनिषद, हे सगळं त्या काळात. त्याच्यानंतर अंधारच अंधार झालेला आहे. जर हा माणूस नसता ना आपल्यात तर आपली परिस्थिती वेगळी झाली असती. 8व्या शतकानंतर 11व्या शतकात अजून एक जण आला, तो अफगाणिस्तानचा होता. तो कोण? तो तुर्की होता. म्हणजे तुर्क ही आता एक राष्ट्र आहे तुर्कस्तान, पण तुर्क म्हणा, मुघल म्हणा, बरेच जण मंगोलियाचंच मुघल करतात. मंगोलिया हे एक राष्ट्र आहे आणि मुघल ही एक जमात आहे.
औरंगजेब हा मुघल जमातीतला होता, म्हणजे बाबर हा मुघल जमातीतला होता. तर तुघलक एक जमात होती, लोधी एक जमात होती, खलजी एक जमात होती, म्हणजे एक जात होती. पण ते आडनाव, त्याचं आडनाव नव्हतं, ते जातीचं पुढं ऍडजस्ट व्हायचं सगळं. तर 11व्या शतकामध्ये मला वाटतं लोधीच्या आधी इब्राहिम एक एक कर द्यायला लागले. आणि गजनीचा महमूद आला, तुम्हाला कदाचित माहीत असेल. आणि गजनीच्या मेहमूदनं जयपालवर अटॅक करायच्या आधी जयपाल म्हटला मी तुला पैसे देतो, म्हणजे सपशेल माघार, खंडणी देतो पण अटॅक करू नको. प्रचंड खंडणी दिली, पण तरी पण त्याचं समाधान झालं नाही. त्यानं काय करावं, त्याच्या तुझ्या मुलाला आणि तुझ्या नातवाला मी बरोबर घेऊन जाणार. आणि तो घेऊन गेला. पुढच्या वर्षी परत आला, परत पैसे पाहिजे म्हटले. आणि नुसतं पैसे पाहिजे असं नाही म्हटला, ज्यावेळेस त्यानं नकार दिला त्यानं कत्तल केली, कितीतरी कत्तल केली, कितीतरी लूट केली. आणि हा खचला जयपाल आणि आत्महत्याच केली, म्हणजे विषय संपला. आणि दरवर्षी यायला लागला तो. पण त्यावेळेस आता जे मी नावं घेतलेत ना, एकापेक्षा एक राजे होते, हिंदू राजे. एकाला पण असं वाटलं नाही की आपण हे काहीतरी करायला पाहिजे, या आपल्याच देवळावर अटॅक करतोय. मग तो सोमनाथवर असेल, मथुरा असेल, तो सोनं लुटिंग घेऊन चाललाय. पण एकाला पण वाटलं नाही अरे हे बाहेरचा येतोय ना आपली लुटिंग घेऊन चाललाय. सगळ्यांनी त्याच वेळी जर एकत्र आले असते तर आज माझं लेक्चर नसतं इथं. हे 12-13 शतकातलं सांगतो मी. आणि त्याच्यानंतर मात्र संदेश काय गेला, कोणी अपोज नाही करत तिथं, सगळे हिंदू आहेत तिथं, कोण अपोज करत नाही. हिंदू शांत असतात, ते आपण मस्त लुटायचं आणि यायचं. आणि मग लाईनच लागली पाठोपाठ, तुघलक लोधी सगळे यायला लागले ते, आणि लुटून घेऊन जायला राज्य करायला लागले. तरी पण काही नाही. म्हणजे आपण किती नालायक असो, आपण त्या काळात आपले राजे दुसऱ्याचा गाठा, आपल्यातला दुसऱ्याचा गाठा काढे त्याच्यामध्ये, एवढे नालायक पण आपण केलेलं आहे. आपण का भोगायचं, असं का भोगलं आपण आपल्या पूर्वजांनी, तो नालायकपणा त्यांच्यात होता म्हणून. आणि असं करत करत ज्यावेळेस मुघल वंशाचा तो आला बाबर, त्यानं त्या लोधीला पराजित केलं आणि स्थापन केलं. तो मात्र परत नाही गेला, तो थांबलाच. आणि त्याची वंशज थांबायला लागली. आणि त्यांनी इतकं लुटलं, इतकं आक्रमण केलं. आणि विशेष म्हणजे ते क्रूर होते. मी एक वेगळं लेक्चर देईल, पण त्यांचा जो क्रूरपणा आहे तो कमी करायचं काम मोहम्मद पैगंबर करत होते. त्यांच्यावर अटॅक करत यांनी, म्हणजे कसे असतील नालायकी, त्यांच्यावर अटॅक करत होते. असं वागू नका म्हणून सांगायला गेले. त्यांनी हे जे वाढत चाललं, साऊथचं फक्त शिल्लक राहिलं पूर्ण. आणि महाराष्ट्रात पहिला आक्रमक कोणाला माहिती, खिलजी झाला. खिलजीनं देवगिरी लुटली, आणि ती लुटली इथं राज्य केलं. आणि महत्वाचं काय केलं त्यांनी, इथं जे काही मंदिर असतील, इथं जे काही मोठे माणसं असतील, इथं जे काही मुलं असतील, त्यांना उचलून तो परदेशात जाऊन विकत होता. एका खेपेमध्ये 2-2 लाख मुली आणि मुलं विकलेले भारतातले. आता कितीतरी अफगाणिस्तानात असतील, इराणमध्ये, इराकमध्ये आपलेच भाऊबंद असतील 100%. त्यांना माहीत नाही, पण आपण त्यांचे आपले भाऊबंद, याची जाणीव पण नाही आपल्याला. सरळ उचलून देत होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एकदा बहामनी राज्य स्थापन झालं, तो पण तुर्की जमातीचा होता, हसन जाफर म्हणून. तर तो त्यानं राज्य स्थापन केलं. इथं म्हणजे काय, मोगल बाजूला खाली. आणि गुलबर्गा म्हणून एक शहर आहे कर्नाटकामध्ये, तिथं तिची राजधानी होती. आता त्याचं नाव बदलले. आणि 1565ला विजयनगर जे साम्राज्य होतं ना, ते संपलं. शेवटचं हिंदू साम्राज्य संपलं 1565ला. म्हणजे साधारणतः 500, 550, 600 वर्ष आपण अंधारात होतो.
900 इसवी 900 पासून सगळा अंधारच पडत चालला होता आपल्याकडे. किती अंधार पडावा. मी तुम्हाला काही किस्से सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय आपल्यापर्यंत काय सोसलंय ते. ज्यावेळेस हे बहामनीचे तुकडे आले 5 सुलतान झाले. त्यातले विजापूरचं आहे काय आपल्याला आदिलशाही माहिती आहे आणि हैदराबादचं त्याला भागानगर म्हणतात, त्याला गोळकोंडा म्हणायचे, अजून तो किल्ला आहे, कुतुबशाह म्हणतात त्याला. एक बेरीजशाही होती, आमच्या नगरची निजामशाही होती. तो जो निजाम होता तो मूळचा परभणीचा ब्राह्मण होता, त्यानं कन्वर्ट केलं, इस्लाम झाला, मुस्लिम झाला. अशा 5 होत्या आणि एक एचराबाद म्हणून अमरावती जवळ आहे. त्यातल्या 2 संपल्या, 3च शिल्लक राहिल्या, निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही. कुतुबशाहीनं कधी आपल्याला त्रास दिला नाही, पण ह्या दोघांनी त्रास दिलाय. त्रासाचं लेवल सांगतो. त्यांनी काय केली आयडिया माहिती, आपल्यात फूट घातली. कशी घातली माहिती, आपल्यात एक जातीभेदक प्रकार आपल्याकडे जास्त होता, तो अजून आहे. पाटील, देशमुख, देसाई, खोत, देशपांडे, कुलकर्णी यांना काही जबाबदारी दिली. ऍक्च्युली ते पोस्ट आहेत, आडनाव नाही. माझं आडनाव पाटील हे आडनाव नाही, पाटील आडनाव नसतं, पोस्ट आहे. जसं डॉक्टर ही पोस्ट आहे, तसं पाटील, देशमुख हे पोस्ट आहे, कुलकर्णी पोस्ट आहे, जोशी पोस्ट आहे, देशपांडे पोस्ट आहे. तर पाटील आणि कुलकर्णी गाव लेवलला आणि देशपांडे देशमुख हे जिल्हा किंवा तालुका लेवलला ठेवायचे. यांचं काम काय, त्यात पाटील शिकलेले नसायचे. शाहू महाराजांनी पाटील स्कूल काढलं होतं, तुम्हाला माहित असेल का. पाटलांनी शिकावं, किमान पाटलाने 4थी पर्यंत शिकावा बाबा. तर पाटील सगळं गोळा करायचा कर आणि लिखापडी कुलकर्णी करायचा. कुलकर्णीचा अर्थ काय, परत कुळ म्हणजे काय, वंश, करणी म्हणजे काय, जो मांडणी करतो. आणि सगळा हिशोब त्यातला आपला वाटा काढून घ्यायचा आणि बाकी देशमुखांना पोच करून यायचा. मग देशमुख साळ्या गावांचे पाटील त्यांच्याकडे जमा व्हायचे. मग देशमुख स्वतःचा वाटा काढून घ्यायचा आणि तो वतनदाराला द्यायचा. वतनदार जहागीरदार द्यायचा, जहागीरदार राजाला पोच करून यायचा आणि बराचसा हिस्सा हे स्वतःकडेच ठेवायचे. त्यामुळे स्वतःची ताकद वाढत चालली यांची. किती वाढावं ताकद, तर तुम्हाला एक जहागीरदार सांगतो म्हणजे ती ताकद कळलं. स्वतःचं बॉडीगार्ड असावं. मग 5-5 बॉडीगार्ड वापरतात. आता सुद्धा काही जण नेते वापरतात, 10-10 बॉडीगार्ड असतात. तर तो एक मोरे होता, चंद्रराव मोरे म्हणायचं. चंद्रराव त्याचं नाव नाही, ती पदवी दिली होती आदिलशाहीने. कुठला, तो जावळीच्या खोऱ्यातला. जावळीचं खोरं कुठं आहे, सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे तुम्हाला माहिती असलेलं महाबळेश्वर, ते जावळीचं खोरं आहे. जावळीचं खोरं आज सुद्धा भीती वाटते, आज भीती वाटते जायला. त्यावेळेस कसं असं, तिथला तो राजा होता, स्वतः तो राजा म्हणायचा, कारण तो शिवाजी राजाने म्हटले होते त्याला की तुम्ही सामील व्हा आमच्यात, आम्ही राजा आहोत, तुम्ही सामील व्हा. शिवाजी राजांना आमचा चंद्रराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरे काय म्हटलं असेल, तू कोणता राजा, आम्ही राजे, तू जहागीरदारचा पोरगा आहेस, तुझ्या लायकीत राहा. असं शिवाजी राजांना कोण म्हटलं, आपलाच माणूस म्हटला होता. त्याचे बॉडीगार्ड किती होते माहिती, सशस्त्र 10,000 बॉडीगार्ड होते. त्यामुळं आदिलशाह पण येत नव्हता इकडं. जावळीच्या खोऱ्यात आदिलशाह स्वतः कधी आलाच नाही, एवढी दहशत होती ती चंद्रावची. पण सगळं आदिलशाहीचे चरणीच, म्हणजे स्वत्व गमावून बसलेली. अशी किती आहेत, फलटणचे निंबाळकर आदिलशाहीच्या दरबारात हजेरी. शिवाजी महाराजांचे चुलत चुलते अंबाजी भोसले आदिलशाहीच्या दरबारात, घोरपडे बाजी घोरपडे आदिलशाहीच्या दरबारात, माने, दळवी, सुर्वे सगळे त्यांच्या बाजूला. कितीतरी नाव आहेत असे. शिवाजीचे मामा सुद्धा त्यांच्या बाजूने होते. म्हणजे औरंगजेबाचा मामा कोण, शाहिस्ते खान. तो शिवाजी महाराजांविरुद्ध चाल करून आला होता. त्या शाहिस्ते खानाच्या फौजेमध्ये शिवाजी राजांचे मामा शिवाजी राजांच्या विरुद्ध लढत होते. म्हणजे किती वाईट अवस्था होती शिवाजीराजांची. कोणावर विश्वास ठेवायचा राजांनी तरी. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले आदिलशाहीकडून शिवाजी महाराज अटॅक करायला आले होते अफजल खानच्या वेळेस. किती एक्झाम्पल द्यावं लागतील. म्हणजे इकडं बघावं, बाहेर बघावं तर बाहेरून पण अटॅक होतोयच आहे. ते ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज ते अटॅक करतातच आहे. आणि आपलेच भावकी, आपलेच पाहुणे, आपलेच जातीतले सगळे आपलेच लोक आपल्यावरच अटॅक करायला लागले. हा एकटाच माणूस होता
काय केलं, किती त्रास झाला असेल. तर त्रास काय होत होता, पाटील असेल देशमुख असेल त्यांना शेतकऱ्याची पडलेली नव्हती. शेतकरी म्हणजे कसे होते, आज तुमच्या नावावर तुमच्या वडिलांच्या नावावर शेती आहे, त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस जो राजा म्हणजे आदिलशाह म्हणा किंवा कुतुबशाह निजामशाह त्याच्या नावावर शेती असायची आणि आपण राबत होतो. आपण कसत होतो, त्याला कुणबी म्हणतात, त्याला कुळ म्हणतात. त्यामुळं जे काय उत्पन्न होईल ते ऍक्च्युअली मालक राजा असायचा. मग आपण वाटा काढून घ्यायचा त्यातला, मी कसले मला थोडं दे बाबा खायला तरी, आणि बाकीचं वर पाठवायचं. असं होतं. मालक कोण असायचा, वतनदार मालक, त्याला काहीतरी जमीन मिळायची वतनानं, तो मात्र मालक, त्याची सगळे त्यानंच खायचं. आपण खात नव्हतो, आपल्यातलं कोणच खात नव्हतं. जमीनदार मालक होते, देशमुख मालक होते, त्यामुळे त्यांच्या गड्या झाल्या, त्यांचे स्वतंत्र सैनिक झालं, सशस्त्र झाले. हिंमत नव्हती आदिलशाहीचे, पण एवढे ताकदवान झाले ते. पण त्याची ताकद जास्त असल्यामुळे त्याला अपोज करत नव्हते. सगळ्यांचंच बरं चाललं होतं, मरत होतो आपण फक्त सामान्य माणूस, जे बलुतेदार जे असतील ते आणि जे शेतात काम करते तेवढेच मरत होते. नुसतं पैशाने मरत नव्हते. दुष्काळ पडल्यावर सुद्धा तुम्हाला ते टॅक्स किंवा कर द्यावाच लागल असं होतं. कुठून द्यायचा, जर देत नसेल तुझं पोरग आमच्या मिलिटरीत पाठवून दे, देत नसेल तर तुझी पोरगी दे. उचलून घेऊन जायचे, टॅक्स नाही, पोरगी किंवा पोरगा दे. काय करायचं आम्ही बघू, ती विकायची मग अफगाणिस्तान इराणला. असं झालेलं आहे. आणि दाद कशी मागायची, कोणाकडे दाद मागायची. समजा ऐकू येते सगळ्यांना, समजा आपल्याला अटॅक झालाय आणि आपली बहीण उचलून नेली, समजा दाद मागायची कोणाकडे, आपण पाटलाकडे जायचं. मग पाटील काय म्हणून देशमुखाला जाऊन सांगा, मग देशमुख म्हणून तुझा राजाकडं, राजा त्यांच्याच बाजून असायचा, कारण त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा तो. आपला राजा कुठे हेच माहित नसतं आपल्याला, विजापूरला का नगरला का दिल्लीला आग्र्याला, कुठं राजा आमचा. पोलीस प्रकारच नव्हता, कायदा कोर्टच प्रकार नव्हता, मिलिटरी प्रकारच नव्हता. त्यामुळे जे पाटील सांगतील ते खरं. पाटलांनी मागितलं द्यायचं, देशमुख मागितलं द्यायचं. पाटलाला कुठल्याही बलुतेदाराकडून पैसे द्यावे लागत नव्हते. बैलगाडीचं काम असेल, कसलंही काम असेल, फुकट. पाटलाला फुकट, देशमुखाला फुकट, बाकीचे पैसे द्यायचे. असे हाल. म्हणजे आपल्याला आबरूची पण आपल्याला किंमत आपण देत नव्हते, ते कशाचीच किंमत नाही. म्हणजे जो अंधार होता ना, तो खऱ्या अर्थानं हा अंधार होता. आणि हे असंच चालू होतं. कसं असतं, एकदा सवय झाली ना मनाची की असं असतं बाबा, मग हे असंच चालू राहील. विरोध करायचा कोणी, ताकद पाहिजे ती. आणि समजा या आदिलशाहीच्या याच्यात निजामशाहीने अटॅक केला की तुमची इथे शेती आहे, अटॅक केला, त्यावेळेस असं होतं ना, त्यात काय आता जसं 4 पदरी रोड होते तसलं काय रोड होते का, नाही. बैलगाडी जाईल, जास्तीत जास्त 2 बैलगाड्या कशा बशा जातील अशी रोड असायची. मग हे 30-30 हजार 40,000 जे घोडेस्वार यायचे, मग त्यांचं ट्रॅफिक जाम होत नव्हतं का, ते बिनधास्त शेतातून जात होते. मग शेतात पीक आहे का, पीक नाही का, मग शेतकरी मरल ना, काही नाही. आणि जर गरज पडली तर ते शेतीतलं पीक घ्यायचे आणि मग जायचे, कारण त्यांना जेवायला पाहिजे होतं. त्यावेळेस आपल्या गावातले लोक डोंगरात लपत होते, किंवा आपल्या आईला, बहिणीला, मुलीला त्रास देऊ नये म्हणून, किंवा आपल्या मुलाला उचलून घेऊ जाऊ नये म्हणून. 8-8 दिवस 15-15 दिवस आपले पूर्वज लपलेले डोंगरात. मग इथला जो देशमुख आहे वतनदार सांगायचा, हा या आता बाहेर. म्हणजे तो त्याला माहीत असायचं ते गेलेत म्हणून, त्याला त्रास देत नव्हते. मग आपण यायचो, मग परत पहिल्यापासून शेती करणार, ते पीक तर गेलंच. मग कर्ज होणार, मग कर्ज फेडायसाठी मग मुलाला मिलिटरी टाकायचा किंवा विकायचं. विकत होते, हे राज मान्य होतं विकणं, मुलाला मुलीला विकणे राज मान्य होतं, समाज मान्य होतं. म्हणजे रडत असतील विकताना ते, पण इलाज काय, त्याला आत्महत्या. याच्यावर जो पहिला जो आघात झाला, म्हणजे पब्लिकला जे बरं वाटलं, ते कधी बरं वाटलं माहिती,
ज्यावेळेस शिवाजीराजे 15-16 वर्षाचे असतील, 16 वर्षाचे असतील जास्तीत जास्त. आणि लहान, मी सगळं त्या सिक्वेन्सने सांगत नाहीये, पण तुम्हाला ते लक्षात यावं, ती इंटेन्सिटी लक्षात यावं म्हणून सांगतोय. आणि तुम्हाला बालाजी माहीत असेल, पुण्याला एक नवीन बालाजीचं मंदिर झालंय नारायणपूर, त्याच्या लेफ्ट साईडला एक गाव आहे रांझा म्हणून. तिथे एक बाबाजी गुजर नावाचा एक माणूस होता आणि त्याला पाटीलकी मिळाली. ती पाटीलकी हे वंश परंपरा नव्हती, म्हणजे मी जर पाटील असेल तर माझा मुलगा पाटील असेल याची गॅरंटी नाही. आदिलशाह ठरवणार, तू जर पोरगा आता पाटील नाही दुसराच पाटील, अशी कंडिशन होती. त्यामुळे कायम त्यांच्या पुढं जीच करावं लागायचं, म्हणजे आपली पाटील कंटिन्यू, पोरगं तर सुखी होईल. तर त्या बाबाजी गुजरनं एका शेतकऱ्याच्या मुलीला उचललं आणि अत्याचार केला. त्या मुलीनं आत्महत्या केली. आणि हे सगळ्यांना माहित होतं, हे असंच चालू असतं. त्यावेळेस तिच्या वडिलांनी, त्या शेतकऱ्यानं, शिवाजी राजे, त्या राजे नव्हते, शहाजी बाबांचा मुलगाच एवढंच म्हणायचे की आपल्या जहागीरदाराचा मुलगा, पण चांगला मुलगा आहे हा सगळ्यांचा ऐकतो, आपल्याला रिस्पेक्ट देतो. म्हणजे जहागीरदाराच्या मुलांना आपल्याला नमस्कार घालणं हीच मोठी अचिव्हमेंट होती. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मोठ्यांना माहीत असेल की पूर्वी स्त्रियांना चप्पल घालून जाता येत नव्हतं चौकातून. आमच्या गावात मी बघितलेलं आहे, चप्पल डोक्यावर घेऊन जावं लागायचं, मी बघितलेलं आहे. स्त्रियांनी चप्पल घालायचे नसतात, चप्पल डोक्यावर घ्यायची, बुट्टी घ्यायची, पाठी त्यात चप्पल ठेवायची आणि मग पुरुषांसमोर जायचं. हे मी बघितलेलं आहे, अलीकडची घटना आहे. त्या काळात कसं असं, तर तिनं जाऊन त्या शिवबाला सांगितलं की असं असं झालं म्हणून. धक्का बसला शिवबाला. तोपर्यंत शिवबाला मी शिवबा का म्हटलं आता, कारण त्यावेळेस ते राजे झाले नव्हते, लहान होते, 18 वर्षाच्या आत होते. त्यांनी त्यांच्या मुलांना, जे काही तरुण होते त्यांनी गोळा केले होते. म्हणजे काय तिने सांगितलं मला माहीत नाही, पण मरायला तयार होत होते ते मुलं. ते सांगितलं त्या बाबाजी गुजरला घेऊन या. बाबाजी गुजरला हे कळलं नाही, तुम्ही कोण मला घेऊन जाणार? नाही, ते शिवबाने बोलवले. कशाला बोलवले? शहाजीच्या पोरांना कशाला बोलवले? मला जहागीरदाराच्या पोरांना कशाला बोलवले तुम्हाला? घेऊन गेले. तिथं शिवाजीराजांनी सांगितलं की तू असं असं केलंयस. हां केलं. त्या मुलीनं आत्महत्या केली. हां बरं, मग तू जबाबदार आहेस? तो मी कुठं जबाबदार आहे, मी कुठं मारलं तिला? अरे पण तू अत्याचार केला. हा अत्याचार नव्हता केला, उचलून घेऊन गेलो. म्हणजे एवढी मानसिकता झाली आपल्याच लोकांची. एक प्रतापराव गुजर आणि हा बाबाजी गुजर, त्याला हेच कळलं माझी चूक झाली, हेच कळत नव्हतं त्याला. म्हणजे मानसिकता काय झाली असेल लोकांची की आपण अत्याचार करतो हे त्याला कळत नव्हतं. तर शिवाजीराजांनी त्याला समजून सांगितलं, तो ऐकत नव्हता. तो गुरगुरत होता शिवाजी राजावर. म्हणजे किती निर्डावलेला असेल तो, पाटील आहे तो. सांगितलं याचा एक हात आणि एक पाय कापा. ही बातमी ज्यावेळेस ते पूर्ण प्रांतात समजली त्यावेळेस एक जबरदस्त आनंदाचं वातावरण झालं की असा कोणतरी आहे आता की जो आम्हाला, आमच्या पोरींना, आमच्या मुलींना तो सुखरूप ठेवू शकतो. ही भावना पहिल्यांदा झाली. आणि त्याच्यानंतर शिवाजीराजाने जे जे प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग मी थोडक्यात सांगणार आहे. पण त्याच्या आधी, मला किती वेळ मला माहीत नाही आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे आधी सांगतो, कारण शिवाजीराजे मोठे कधी कळलं माहिती, त्यांच्या अपोजिट कोण हे आधी सांगतो. आपण, तुम्हाला क्रिकेट चांगलं कळत असेल, समजा माझ्या बॉलिंगवर एखाद्याने 6 मारला तर मला वाईट नाही वाटणार, कारण माझी बॉलिंग साधीच आहे. पण समजा विराट कोहलीनं जर तुमच्या बॉलिंग 6 मारली तुम्हाला वाईट वाटणार, पण तुम्ही जर विराट कोहलीची बोल्ड काढला तर तुम्हाला आनंद होईल, विराटचा भाऊ बोल्ड काढला. ज्यावेळेस आपला अपोजिट कळतो ना ताकद, त्यावेळेस कळतं की आपला माणूस किती स्ट्रॉंग होता. एक एक्झाम्पल देतो. पहिल्यांदा अफजल खान देतो. अफजल खानवर द्वंद्व केलं ते शिवाजीराजांनी. द्वंद्व माहिती म्हणजे डायरेक्ट मिठीच घेतली ती. पण शिवाजी महाराजांच्या वजनापेक्षा डबल वजन त्याचं होतं, डबल. शिवाजी महाराज त्याच्या खांद्याला लागत होते. आणि अफजल खानची ताकद सांगतो. वाई म्हणून एक गाव आहे साताऱ्याजवळ, तिथं सुभेदार होता तो.
पण ज्यावेळेस त्यांच्या अटॅक करायला आला होता ना, सुभेदार आधी होता, नंतर अटॅक करायला आला होता, तर त्याचं जे सैनिक होतं त्याचं पण स्वतःचं बॉडीगार्ड होतं. 10,000 सशस्त्र होते. ते सगळे असलेच होते. आपलं कोण, आपले 3,000 होते. शिवाजी महाराज टोटल सैनिक त्यावेळेस 3,000 होतं. हा 35,000 घेऊन आला होता. म्हणजे कुठं लागायचा तपास आपला. त्यामुळे ते मोठं संकट होतं. तर तो वाईला असताना एक तोफ पडली होती. नदीचं हे असतं ना, आपलं पाट असतं ना, पाटात तोफ पडली होती आणि ती तोफ काढायचा प्रयत्न करत होते. पण ते तिथे उतरता येत नव्हतं. 7-8 जणांना उतरता येत होतं, पण 7-8 जणांना ती तोफ वर घेऊनच येता येईना. आणि हे काही वेळानं कळलं याला, 2-3 दिवसानंतर कळलं अफजल खानाला. अफजल खान बघायला गेला काय झालं म्हणून बघायला. तर 8 जण सैनिक, अफगाणी सैनिक येते, म्हणजे आपल्यापेक्षा हायटेड असतं ते, आणि ते दिसायलाच भयानक दिसतात. असले 8 होते आत तिथे उचलायला. ती तो येईनच वर त्यांच्याकडून. अफजल खान काय केलं, सगळे वर या म्हटलं. हा एकटाच उतरला, एकट्यानंच तोफ काढली होती. ही ताकद होती त्याची. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस धरलं होतं डाव्या बागला. शिवाजी महाराजांना चक्कर यायची बाकी राहिली होती. ते 1 मिनिटाचाच खेळ होता सगळा, 1 मिनिटाचा. पण हे हा ताकदीचा माणूस होता. दुसरा एक्झाम्पल देतो मी. विजापूर जी आदिलशाहीची राजधानी होती, त्यावेळेस मुंबईची लोकसंख्या 10,000 होती. मुंबईची लोकसंख्या 10,000 आणि सुरतची लोकसंख्या 2 लाख होती. तुमच्या लक्षात आलं असेल की सुरत किती मोठा असेल आणि किती श्रीमंत असेल. जगातलं सर्वात श्रीमंत शहर त्यावेळेस सुरत होतं. त्यावेळेस विजापूरची लोकसंख्या 10 लाख होती. एवढा मोठा होता राजा. आणि औरंगजेबाचं एक्झाम्पल दिलं तर तुमच्या लक्षात येईल. आज भारताचा जो टर्नओव्हर आहे ना, पूर्ण भारताचा म्हणते, भारताचा जेवढा पैसा सगळ्यांचा एकत्र करायचा, एकाला पण ठेवायचा नाही, सगळ्यांचा एकत्र करायचा, तो जो पैसा आहे तो जगाच्या टोटल पैशाचे 3%. औरंगजेबाकडे एकट्याकडे 24% होतं जगाचं. म्हणजे आजच्या भारताच्या 8 पट एकटा श्रीमंत होतो औरंगजेब. अशा माणसासंग टक्कर घ्यायची म्हणजे विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट आहे की या संग टक्कर घ्यायची मला. नाहीतर मग आहेच आपले वडील आहेत जागीरदार, आपण पण जागीरदार, सगळं आराम चाललं होतं, बरंच झालं असतं असं त्यांना वाटलं नाही. पण जे आले बाहेरून हे सगळे प्रचंड ताकदवान होते, हलकं होणं. म्हणजे औरंगजेबाचे सिंहासन होतं, त्याची किंमत आजच्या हिशोबाने 7,000 कोटी रुपये होती. यांच्याकडे सगळे म्हणून पैसे नसतील राजांकडे. त्यांचा जो टर्नओव्हर होता तो शिवाजी महाराजांच्या टर्नओव्हरपेक्षा 500 पट होता, 500 टाइम्स. म्हणजे एखाद्याकडे 1 लाख रुपये आणि एखाद्याकडे 5 कोटी असावं अशी गंमत. त्यामुळे भयानक ताकदीची लोक समोर असताना सुद्धा आपल्या लोकांमध्ये ती हिंमत नाहीये, ते मन मेलेलं आहे आपलं, कोणी साथ देणार नाही अशी कंडिशन. अशा कंडिशन मधून जर एखादा माणूस जर उभा राहत असेल तर मुळात उभा राहणंच अवघड आहे. मी एक्झाम्पल काय देत असतो माहिती, नदीचा जो प्रवाह असतो ना, जर प्रचंड प्रवाह असेल त्यात जर आपण जर उभं राहिलो तर आपण त्याच्यावर जाऊ शकतो, किती जरी पट्टीचा असला तरी जाऊ शकतो. एखादा होऊ शकतो का एखादा तो राहू शकतो एका ठिकाणी. आपण काय म्हणतो, ठाम उभा राहिला नदीत एवढ्या प्रवाह असताना सुद्धा. आणि जर त्याच्या उलट जर पोहत असेल एखादा, आपण काय म्हणणार, आता हिंमत बहादर आहे, ते नदीच्या उलट पोहतोय, पण शेवटी नदीतच पोहतोय तो. जिकडं नदी त्याला घेऊन जाणार आहे तिथंच घेऊन जाणार आहे. आपली जी सामाजिक व्यवस्था अशी झाली होती की त्या नदीत जर आपण राहिलो असतो तर आपण पण तेच केलं असतं. राजे ठाम उभे राहिले नाहीत, राजे उलटे पोहले नाही, राजाने प्रवाहच बदलला. प्रवाह इकडे जात होता, प्रवाहालाच इकडे उलट केलं, इकडे जायचं प्रवाहालाच. राजा असा होता आमचा, त्यामुळं राजांना आपण मानतो. एक एक्झाम्पल देतो, म्हणजे प्लॅनिंग काय चीज आहे किंवा बेडरपणा काय असतो आणि रिस्पेक्ट काय असतो. सगळ्या गोष्टी म्हणजे महात्मा फुले जर नसते, आपले महात्मा ज्योतिराव फुले जर नसते तर आपल्या शिवाजी महाराज कळलेच नसते. शिवाजी महाराजांची समाधी
महात्मा फुलेंनी शोधून काढले 1880 साली. स्वतः चालत गेले होते. म्हणजे त्यांची ती मसल पॉवर, मनी पॉवर भयानक होती. महात्मा फुले इतका श्रीमंत माणूस पुण्यात त्यावेळी दुसरा नव्हता. टाटांचा जो टर्नओव्हर होता ना त्यावेळेस, त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर फुलेंचा होता. एवढे श्रीमंत होते फुले. आणि त्यांची मसल पॉवर जर बघितली, वैयक्तिक मसल पॉवर नाही, त्यांचे जे माणसं होते ते भयानक होते. त्याला कोणी हात लावत नव्हतं. त्यांनी त्यांचे माणसं घेतले आणि शिवाजी महाराजांची समाधी शोधायला गेले होते रायगडावर. 3 दिवस लागले समाधी शोधायलाच. महाराजांना माहीत नव्हती समाधी कुठे आहे. राजांची, आपल्या राजाची समाधी माहीत नव्हती. 62 वर्ष कोण गेलंच नाही, सगळं जंगलच. शोधणार कसं? कुऱ्हाडी वगैरे सगळं घेऊन गेले होते. तोडावं लागलं जंगल. 3 दिवसांत सापडली समाधी. मग तिथं पाया पडले, फुलं वाहिले. मग पुण्याला आले. स्वारगेट म्हणून एक पार्ट आहे पुण्याचा. स्वारगेट जवळ एक हिराबाग आहे. आता ती हिराबाग नाही, आता सारसबागच्या शेजारी आहे. तिथं पहिली शिवजयंती 1880 साली त्यांनी स्टार्ट केली. आणि 1894ला पहिल्यांदा शिवजयंतीला लोकमान्य टिळक हजर झाले. तिथून पुढं आणि शिवाजी महाराजांचं मराठीत जे पहिलं पुस्तक लिहिलं, पुस्तकच म्हणूया आपण, ते महात्मा फुलेंनी. तो ॲक्च्युली पोवाडा होता. पोवाडा किती लाईनचा असतो? आता मगाशी यांनी काही गाणे सादर केले. किती लाईनचे असतात? 10, 15, 20. तो पोवाडा किती लाईनचा आहे माहिती? 1000 लाईन्स. 1000 ओळीचा पोवाडा आहे. पूर्ण शिवचरित्रच उतरून काढलं त्यांनी पोवाड्यात महात्मा फुलेंनी. पहिलं शिवाजी महाराजांचे जे काही चरित्र आलं ना, ते संस्कृतमध्ये होतं. आणि ते कोणी लिहिलं माहिती? आमच्याच जिल्ह्यातला माणूस होता, कवी परमानंद. आणि तो कोण होता? तो शिवाजी महाराजांबरोबर राहत होता. आग्र्यात भेट झाली त्यांची. राजाने सांगितलं होतं आपल्याबद्दल काहीतरी लिहा म्हणून. पण त्यांनी त्यांची काही वाक्य पण टाकली. ती सवय असते लेखकाला, स्वतःचीच वाक्य टाकायची. त्यातलं एक वाक्य असं होतं की तुझ्या तलवारीमध्ये माझा आशीर्वाद असेल, असं भवानी माताचा आशीर्वाद त्यांना मिळाला. त्याचं काय काय होऊन शेवटी काय आलं की तलवारच भवानी माताने दिली असं झालं. मी एक पुस्तक वाजवतो, वेद महानायकाचं म्हणून. एवढं मोठं पुस्तक होतं. त्यात एक वाक्य आलं, मी पुस्तक मिटलं, परत देऊन आलं. ते वाक्य असं होतं की भवानी मातेनं शिवाजी महाराजांना तलवार दिली. ते एका वाक्यामुळे शिवाजी महाराजांचा पराक्रम 0 होते, लक्षात ठेवा. त्यांच्या 3 तलवारी माहितीत आपल्याला. 1662 पर्यंत त्यांनी ज्या तलवारी वापरल्या त्याच्याबद्दल इतिहास नाहीये, पण 1662 पासूनच्या तलवारींचा इतिहास आहे उपलब्ध. 1662ला पहिल्यांदा जी तलवार त्यांना आपल्याला माहिती होती, ती शहाजी राजांनी त्यांना भेट दिली होती कर्नाटकातून. तिचं नाव तुळजा ठेवते राजाने. दुसरी तलवार जी त्यांना मिळाली ती त्यांनी विकत घेतली होती. तिचं नाव त्यांनी भवानी ठेवलं. ती विकत कुठं घेतली माहिती? कोकणात घेतली होती. कुडाळ नावाचं एक गाव आहे. कोणाकडून घेतली होती? सावंताकडून घेतली होती. किती रुपयाला घेतली होती? त्याचे रुपये नव्हते, होन होते. 300 होनला घेतली होती. ते 4 होनला 1 तोळा सोनं होतं. 75 तोळे सोनं म्हणजे किती रुपये होते तुम्हीच बघा. 30 ते 35 लाख रुपयाची तलवार होती. थोडक्यात सांगायचं आजच्या हिशोबात. ती भवानी तलवार, ती नाव दिलं होतं. आणि जी तिसरी तलवार जी आहे तिचं नाव जगदंब ठेवलं त्यांनी. ती त्यांना भेट दिली होती. कुणी भेट दिली होती त्याचं पण थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस राजे स्थिर स्थावर झाले त्यावेळेस आपल्याला तलवारी फोर्जिंग तर कंपनी, आता कोल्हापूर हब आहे कास्टिंगचं. महाराष्ट्र भारतातली कोणती जर तुम्ही 4 व्हीलर किंवा ट्रक घेतली, कोणते व्हेकल घ्या, त्यातलं एक तरी पार्ट कोल्हापूरचा असतो. तुमच्याच एमआयडीसीला असतो एक तरी पार्ट. एवढं मोठं हब आहे आपलं कास्टिंगचं. पण त्यावेळेस तसं आपल्याकडे सोय नाही. यांचं भांडण बसायचं, युद्ध करायचं का हे कास्टिंग काय सुचणार का एका माणसाला? तर त्यांनी आंतरराष्ट्रीय टेंडर काढलं होतं राजांनी. कारण त्यावेळी जे तलवारी चांगल्या ते युरोपियन तलवार होत्या. ते ब्रिटिश नाही म्हटले, पोर्तुगीज नाही म्हटले, हॉलंड म्हणजे डच नाही म्हटले, फ्रेंच नाही म्हणजे फ्रान्स पण नाही म्हटलं. कारण का? त्यांना असं वाटलं यांना जर ह्या माणसाला तलवार दिले तर आपलं भविष्यातल्या प्लॅनिंगमध्ये गडबड होऊ शकते, आपल्यालाच यायचं अंगावर.
ते नाही म्हटलं. त्यातलं एक गरीब राष्ट्र होतं युरोपियन, त्यांनी यस म्हटलं. ते गरीब आज जास्त गरीब नाही आहे, पण त्यावेळेस त्या मानानं गरीब होतं. त्या राष्ट्राचं नाव होतं स्पेन, तुम्हाला माहीत असेल तर. तिथे एक तोल्यादो नावाची कंपनी होती. त्या कंपनीनं येस म्हटलं आणि राजांना जशा पाहिजे तशा तलवारी दिल्या. ती जी भवानी तलवार होती किंवा एकदम ही 39 इंचाची होती. पण तिने जी तलवार दिली, ज्या काही तलवारी त्या बोटीतून येत होत्या, फक्त पाता येत होतं, मूठ येत नव्हती. मूठ महाराज तयार करत होते. कुठं? नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यात कुठं? एक किल्ला आहे. महाराष्ट्राचा सर्वात उंच किल्ला कोणता असं जर म्हटलं, तुम्हाला माहीत आहे की मला माहीत नाही, तो नाशिक जिल्ह्यात आहे. मला पूर्वी तोरणा वाटायचं. तर ते बाबासाहेब पुरंदरेंच्या ते पुस्तकात तोरणाला तसा उल्लेख केला तर तो तोरणा नाही आहे, तो आहे सालेर. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सर्वात उंच किल्ला आहे तिथं. आणि ते जो सालेर आणि मुलेर असे दोन किल्ले आहेत. ते सालेर किल्ल्या शेजारी एक मुलेर किल्ला आहे. त्या मुलेर किल्ल्यावर ह्या सगळ्या मुठी तयार व्हायचे, त्यामुळे त्याचं नाव पण मुलेरच पडले. तलवार आणि ती मुलेर म्हणजे मूठ तिथं तयार झाले. ही कंडिशन होती. ज्यावेळेस अफजल खान आला, ज्यावेळेस शाहिस्ते खान आला, त्यावेळेस कंडिशन काय झाली होती, मी तुम्हाला प्लॅनिंग तुमच्या हळूहळू लक्षात येते काय प्लॅनिंग करतोय माणूस हा. म्हणजे त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील लाईफमधल्याच. त्यांचे एक खेर खातं होतं. त्या खेर खात्यास माहीत असलेले 3000 ऑफिसर्स होते. आता आपण ऑफिसर्स म्हणूया, ते मावळेच म्हणायचे. मावळ्यांना मावळं का म्हणतात? कारण ते मावळ प्रांतातले. मावळ प्रांत कुठं आला? पुणे जिल्ह्यातल्या वेस्ट साईडला. किती मावळ प्रांत आहेत? किती खोरे आहेत? 12 खोरे. त्यातलं आपल्याला माहीत असलं पौड असेल, पवना असेल, मावळ असेल, हिरडे मावळ असेल, हिरडस मावळ असेल. हे जे खोरे आहेत, रोहिड खोरं असेल. म्हणजे खोरं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ते 2 डोंगर, त्याच्यामध्ये जर नदी वाहत असेल, जे आसपासचं सगळं जमीन आणि ती नदी हे सगळं खोरं म्हणायचं. असे शिवाजीराजांना सुरुवातीला जे माणसं भेटले ते सगळे मावळ प्रांतातूनच भेटले, त्यामुळे त्यांना मावळा म्हणायचे. नंतर जावळी प्रांतातले पण म्हटले, पण तरी पण त्यांना मावळाच म्हणायचे, जावळा म्हणत नव्हते, मावळाच म्हणायचे. सगळेच मावळा म्हणायला लागले. आता कुठलं पण मावळाच म्हणतो आपण. मराठवाड्यात असलं तरी मावळाच म्हणायचं, मराठवाडा नाही म्हणायचं. त्या मावळा हे प्रांताचं नाव होतं. तर अफजल खान ज्यावेळेस चाल करून आला त्यावेळेस बहिर्जी नाईक, त्यांचं जे CBI, त्यांचं CBIच म्हणूया आपण, CBI प्रमुख असेल ते बहिर्जी नाईक इतकं हेर खात्यातलं ज्ञान जे आहे ते आज कंपॅरिझन करता येत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर एकानं कंपॅरिझन कसं केलं तुम्हाला कदाचित माहीत असेल. सर्वात प्रभावी हेर खातं कोणत्या देशाचं माहिती आहे? अमेरिकेचं नाही आणि रशियाचं नाही आहे. शिवाजी कोकणे ज्या देशात सर्व्हिस करत होता, इस्रायल, मोसाद. पण कंपॅरिझन असं केलेलं लेखकाने, मोसादला अक्सर बहिर्जी नाईक म्हणता येईल, बहिर्जी नाईकला मोसाद नाही म्हणायचं. तर यांनी काय केलं होतं बहिर्जी नाईकने? बहिर्जी नाईक कुठली माहिती? आमच्या जिल्ह्यात. पहिला शिवाजी महाराजांबद्दल लिहिणारा, चरित्र लिहिणारा तो आमच्या जिल्ह्यातला. जे स्वराज्य स्थापन करण्याचा जो पहिला मान जो मिळाला तो शिवाजीराजांच्या वडिलांना मिळाला असं म्हणायला हरकत नाही. शहाजीराजांना निजामशाहीला मांडीरच घेतला त्याला, ते लहान होतं त्यावेळेस. त्याला मांडीर घेऊन कारभार केला शहाजीराजांनी. कुठं? आमच्या जिल्ह्यात, संगमनेर तालुक्यामध्ये, पेमगिरी किल्ल्यावर. आणि शिवाजीराजांचा सगळ्यात मोठा जो शत्रू आहे होता जो औरंगजेब, तो 27 वर्ष लढत इथंच लढत होता. 27 वर्ष झुंजावलाच त्याला. राजे नसताना आलाय तो, राजे असताना आलेला नाही. जोपर्यंत राजे जिवंत होते तोपर्यंत आपण तिकडे जाऊ नये असं म्हटलं त्याला. मग बाकीच्यांना पाठव, तू जा, शाहिस्ते खान तुम्ही जावा. अजून कोण? तो दिलेर खान, सिद्धीजवळ कोण आला, आपल्या आदिलशाहीकडून आला. दिलेर खान, बहादूर खान, सगळ्यांना पाठवत होता, स्वतः येत नव्हता. काय येत नव्हतं माहिती? शाहिस्ते खानचा किस्सा कळला झाला. शाहिस्ते खानचा किस्सा नंतर सांगतो, आधी अफजल खानला संपूया. अफजल खान ज्यावेळेस तिथून निघाला, आणि अफजल खान का निघाला हे पण सांगतो.
म्हणजे का बरं वाटलं अफजल खान यावं? मग तुम्ही म्हणणार ते आदिलशाही सांगितलं असेल. आदिलशाही का सांगितलं असेल? ते शिवाजीराजांनी काय आयडिया करावी, म्हणजे आपल्यातून ह्या वयात कसं काय सुचतं अशा माणसाला, त्यामुळे आपण त्यांच्या पाय पडतो. एक करार झाला होता 1636 साली. कोणता? निजामशाहीवर अटॅक झाला होता. कुणी केला होता? इकडून आदिलशाही तिकडून मोगल दोघांनी मिळून मारलं आमच्या नगरला. गेलेच आमचे सगळेच गेले, निजामशाहीच गेली. मग आता काय करायचं ह्या संपत्तीचं? आपण निम्म निम्म खाऊ म्हटले. मग मोगल निम्म आणि आदिलशाही. किती साली? 1636 साली. 1630 साली कोणाचा जन्म झाला? आपल्याच दैवताचा जन्म झाला. पण 1630 सालीच गाढवाचा नांगर फिरलाय पुण्यात. कोणी फिरवला? आपल्याच मावळ्यानं. असं म्हटलं तर किती वाईट वाटलं आपल्याला. त्या मावळ्याचं नाव सांगू? मुरारी जगदेव पंडित. कोणाकडे होता तो? आदिलशाहीकडे होता. ते नांगर फिरवलं. गाढवाचाच का फिरवला? कारण आता तुम्ही सगळे अपवित्र झाले, आता काहीच पीक येऊ शकत नाही. जर कोणी पीक घेतलं तर तुम्ही मरणार. पुण्यात कोणी राहत नव्हतं. कोण राहत होतं माहिती? कोल्हे आणि कुत्रे. ही कंडिशन कोण टाकली पुण्याची? आणि तिथं फुटकं असं मडकं ठेवलं होतं, फाटकं कपडं लावलं होतं, म्हणजे परत कोणी नांगरायचं नाही, इथं राहायचंच नाही कोणी, असं मुरारी जगदेव म्हटलं होतं. हे 1630 साली घडलं. ज्यावेळेस शिवाजी महाराज 1640ला शहाजीराजांकडे गेले बेंगलोरला, 10 वर्ष होते त्यावेळेस. 2 वर्ष बेंगलोरमध्ये राहिले, म्हणजे वडिलांबरोबर तेवढंच त्यांचा सहवास. आणि त्यांचे सुखाचे दिवस फक्त बेंगलोरमध्येच होते शिवाजीराजांचे, तेवढेच 2 वर्ष. त्याच्यानंतर सुख काय म्हणतात, शांती काय म्हणते, हे त्यांच्या वाटेल नाही आलं. तो खपला माणूस. हा माणूस खपला आपल्यासाठी. एकदा मी असंच लेक्चर देत होतो संजीवनमध्ये, त्या शिवाजी कोकणीत होतं की नाही मला आठवत नाहीये. पण ज्यावेळेस मी आग्र्याची काही सांगत होतो आणि काही सांगता सांगता ज्यावेळेस मदारी मेहतर हा मुस्लिम बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचा जे बोलला औरंगजेबासमोर, ते मला बोलता झालं, मला रडू फुटलं होतं. माझ्याच विद्यार्थ्यांना मला रडू फुटलं होतं आणि कार्यक्रम थांबवावा लागला होता. एवढा आमचा मनात जाऊन बसलाय माणूस. हा निघूच शकत नाही, निघूच शकत नाही. का निघणार नाही कळलंच आता. ज्यावेळेस तो अफजल खान निघाला, का निघाला ते सांगतात. तर 1636 साली ती वाटणी झाली होती. वाटणी झाल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं, त्यावेळेस औरंगजेब आपला सुभेदार होता, आमचा सुभेदार झाला होतो कुठला? निम्म्या महाराष्ट्राचा. तर त्याला वाटलं मग ते आपल्या वाटेल देतील जे काय आपण कमवलं ते. तर तो निघाला तिकडं दिल्लीला. तर शिवाजी महाराज जहागीरदाराचा मुलगा ना, त्यावेळेस औरंगजेब शहाजींना सांगितलं होतं आदिलशाहीला, या शहाजीला, कारण शहाजी एकटाच रडत होते, ते दोघांविरुद्ध मोगल आणि आदिलशाही एकदम आमची निजामशाहीवर, या दोघांना एकदम हरवलं एकदा शहाजीराजांनी. तर शहाजीराजांची ताकद सगळ्यांना कळली होती की याच्या नादी लागायला नाही पाहिजे. पण ज्यावेळेस तो करार झाला त्यावेळेस शहाजींचं पहिलं वाक्य होतं यांना आदिलशाहीला, ते शहाजीला आधी लांब पाठव, ती ठेवू नकोस, जिथं डोंगर नाही ना तिकडे कुठं तर पाठव. मग आदिलशाहीने कुठं पाठवला? बेंगलोर. हां, तिकडं जाऊ, आता काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस 1640ला शिवाजी महाराज तिथं 2 वर्ष आले, 1642ला तिने परत पाठवलं, लाल महाराज आले राहायला. आणि त्यावेळेस ते बघायचे, त्यावेळेस जिजामाता अंधश्रद्धा कशी मान्य करायची नसते, जिजामातेकडून शिकावं. आज सुद्धा किती अंधश्रद्धा असतात माहिती खेडेगावात, शहरात असतात, खेडेगावात शिकलेले फिजिक्स टीचर, आता मी फिजिक्स टीचर आहे, आमचे कलिग किती अंधश्रद्धा पाळतात. जिजामातेसारखी त्या काळातली स्त्री सुद्धा हे पाळत नव्हती. काय सांगितलं होतं? गाढवास नांगरायचं, तर ते आता अपवित्र झालंय, असलं काय मानलं नाही. लोकांना बरं वाटवून एक छोटासा नांगर केला सोन्याचा, लोकांना बरं वाटवून, की लोकांना कळलं पाहिजे आता काही प्रॉब्लेम नाही, आता शेती करू शकतो. आणि तिथं नांगर केलं शिवाच्या हस्तेच, आणि आता तुम्ही शेती करू शकता, आता पवित्र झाली, असं जिजामाता म्हटली. न शिकताच असं म्हणत असेल एखादी स्त्री, आता पवित्र झाली, आता बिनधास्त तुम्ही शेती करू शकता. लोक शेती करायला लागले. शेती का करायला पाहिजे? पैसा पाहिजे. कोणाला पाहिजे? लोकांना पाहिजे. त्यातला टॅक्स यांना मिळेल, मग काहीतरी डेव्हलपमेंट करतायत, असं डेव्हलपमेंट करत होते राज्य.
असं एक वाक्य, रोहिडेश्वरचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात त्यांनी करंगळी कापली आणि मग ते अभिषेक घातला. इथं पण एक चित्र काढलेलं आहे. हे एक भावना म्हणून ठीक आहे, याला ऐतिहासिक आधार नाही आहे, पण ठीक आहे की सगळ्यांचं एक मानसिक भक्कमपणे यायसाठी राजाने केलं असेल. इंग्लिश जे काय लोक येऊन गेलेत ना, राजाने बघत होते ना इंग्लिश लोक, त्यांनी लिहिलेलं आहे हा जो माणूस आहे हा कायम असं विचारमग्न दिसतो, कायम विचारमग्न, पण कायम स्मित असेल चेहऱ्यावर. राजांच्या चेहऱ्यावर कायम स्मित, हसरा चेहरा होता राजांचा, पण कायम विचारमग्न असायची. याचा तर काहीतरी प्लॅनिंग शिजते डोक्यात असं वाटायचं, पण काहीच कळत नव्हतं. मग त्यांनी जो तोरणा किल्ला घेतला तो डायरेक्ट जाऊन अटॅक करून नाही घेतला. तिथं गेले, जहागीरचा पोरगा, पप्पाची जहागीर दिली त्यांची, त्यांनी ते व्यवस्थित करून घेतलं, टाक्या व्यवस्थित बांधून घेतल्या, तटबंदी व्यवस्थित बांधून घेतली. आणि आदिलशाहीला कळलं ह्यानं असं केलं म्हणून. शहाजीराजांनी तिकडे कळवलं तुझा पोरगा काय करायला लागलाय, ते मला माझं पोरगा ऐकतच नाही असं शहाजीराजांनी म्हटलं. मी आता सगळ्यांचा त्याग केलाय, माझ्या पत्नीचा पण त्याग केलाय, मुलाचा पण त्याग केलाय, काय करायचं तुमचं तुम्ही लेवलला करा असं शहाजीराजांनी आदिलशाही सांगितलं होतं, स्वतःच्याच मालकाला सांगितलं होतं. हे सगळं ठरलेलं होतं. मी असं बोलल तू तुझ्या पद्धतीने जा, हे सगळं ठरलेलं होतं. शिवाजीराजांनी विदाऊट डिसिजन काहीही केलेलं नाही. संभाजीराजांना पाठवणं, नेताजी पालकरला पाठवणं, हे सगळं ठरवलेल्या गोष्टी होत्या. नेताजी पालकर तिकडे गेला अफगाणिस्तानात, हे सगळं ठरलेलं होतं. त्यांची इच्छा होती त्यांनी माझ्यावर अटॅक करावा, ते पण सांगत त्यांनी कसं केलं होतं. तर ज्यावेळेस तो करार झाला, औरंगजेबाची पाठ फिरली, राजेने सगळे किल्ले एक 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 घ्या चालू केले. कोणाचे? मोगलांच्या ताब्यातले, म्हणजे वाटेला त्यांच्या गेले. मग आदिलशाहीचं त्यांना हात नाही लावला. तर औरंगजेबाला कळलं की शिवाजी आपले किल्ले घ्यायला गेलाय. आदिलशाहीला कळलं तुम्ही आमचे किल्ले देणार होते, त्याचं काय? हा आम्ही देणार होतो, मग तो शिवाजी आमचे किल्ले घेत आहे म्हणजे हे कोणाच कळलं ना. आदिलशाहीने पत्र पाठवलं, ठीक आहे काय चालवलंय तू, ते किल्ले आमचे आहेत. ते शिवाजीने काय पत्र पाठवलं, तुमचे नाही ते मोगलांचे आहेत, आमचे बघून घेऊ. म्हणजे जी स्ट्रॅटेजी असते ना, ही स्ट्रॅटेजी आहे. तुमच्या वाटेचे किल्ले आहेत का? नाही आमच्या वाटेचे नाही, पण ते त्यांच्या वाटेला गेलेत ना, आमच्याकडून गेलेत ना, आता गप बसायचं. अरे पण त्यांचे आहेत ना, मग ते आम्ही बघून घेऊन मग आमच्या अटॅक करेल ना औरंगजेब, तुम्ही त्याच्या मध्ये पडताय असा राजे म्हटले आदिलशाहीला. माझा हात इकडे जातोय, त्याचा अर्थ बिजापूरकडे जातोय, माझ्या मते पूर्व दिशा हीच असावी, ही असेल पूर्व दिशा, हां बिजापूरकडे आहे. तर औरंगजेबानं सांगितलं ह्याच्यावर लक्ष ठेवा. औरंगजेबाचं एक वाक्य ह्याच्यावर लक्ष ठेवा, म्हणजे त्यांना तो पण हुशार म्हणून त्याला कळवतं हे गळती गडबड करणार हुशार आपली, पण किती ताकद आहे, छोटी ताकद आहे, जास्तीत जास्त काय करेल आपण ॲडजस्ट करून घेऊ, कारण ती ताकद भयानक होती त्यांची. म्हणजे गावात एखादा असतो ना, पण गावच्या पार्टीला काही फरक पडत नाही, हां हे रेगडा परत काय केलं नाही पाहिजे असं म्हणतो ना आपण, त्या लेवलचा त्याला वाटायचं. आणि ज्यावेळेस हे किल्ले घेतले तो राजे द्यायला तयार नव्हते, त्यावेळेस आदिलशाह चिडला, आता याचा बंदोबस्त करतो. त्यावेळेस अफजल खान सांगितलं तू जातो, कोण जायला तयार नव्हतं, इकडे यायलाच तयार नव्हतं, कारण पहिल्यांदा आले मार खाऊन गेले होते, पुरंदरला मार खाऊन गेले. मग अफजल खान निघून जातो. मग अफजल खानाचं स्वतःचं 10,000 घोडेस्वार, 5,000 पायदळ वैयक्तिक होतं. यानं अजून 20,000 घोडेस्वार आणि 10-15,000 पायदळ दिलं आणि 1200 उंट दिले, 85 हत्ती दिले, प्रचंड पैसा दिला, 3 ते 4 लाख रुपये दिले. सगळं घेऊन निघायचं ठरलं. पण बहिर्जी नाईकनं अशी चाल खेळली होती त्यावेळेस. बहिर्जी नाईक हा डायरेक्ट आदिलशाहीच्या आत जाऊन यायचा, कोणाच कळत नव्हतं, याची माणसं अशी डेंजर होती. म्हणजे त्यांना कळतच ना आपला की त्यांचं हेच कळत नव्हतं, त्यांना काहीच समजत नव्हतं. काय केलं असं आपण अपशकून म्हणतो ना, अपशकून लागला म्हणतो आपण, तर मग आमच्याकडे नाट लागले म्हणतो. असं केलं पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी निघलो ना त्याच दिवशी जो मानाचा हत्ती असतो त्याच्यात झेंडा असतो, हिरवा झेंडा द्यायचा विजापूरचा, तो हत्ती मेला, निघतानाच मेला. कसा मेला? त्याच्यावर विष प्रयोग झाला. कोणी केला? बहिर्जी नाईकने केला. कसा केला कोणाच माहीत नाही. आणि ते शिया मुस्लिम होते, अफजल खान आणि विजापुरी शिया मुस्लिम, त्यामुळे ते दर्ग्यात जायचे. तर अफजल खान दर्ग्यात दर्शन गेला,
तिथे जे संत होते, सुफी संत, त्यांचं दर्शन घेतलं आणि निघाला. त्याच्या तोंडावर नाही बोला, त्यातला सगळ्यात जो सिनियर संत होता ना, सुफी संत, तोंडावर नाही बोलला. तोंडावर बोलला असं तर अफजल खान तिथंच मारत द्याला. तो गेल्यानंतर बाकीच्या सुफी संतांना म्हटला, हा शेवटचा दौरा यायचा म्हणून, हा येत नाही परत आता, असं सुफी संत म्हणला होता. ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस त्यांच्या सैन्यामध्ये, अफजल खानाच्या सैन्यात कोण होतं माहिती? अंबाजी भोसले होते, शिवाजीराव म्हणजे शहाजीरावांची चुलत भाऊ होते. पिलाजी मोहिते होते, शंकर मोहिते होते. बाजी घोरपडे तर कायमच पाण्यात पाहत होता महाराजांना, मुधोळचा कायम, म्हणजे याला ठारच मारणार मी, असंच अँगल होता बाजी घोरपडे. आणि बाजी घोरपडे हे त्यांना रक्ताचं नातं होतं राजांचं, भावकी लागत होते. बाजाजी निंबाळकर, कोण? मेवना, राजांचा मेवना, सईबाईचा भाऊ तिकडून होता. असे सगळे महाराजांना अटॅक करायला होते. हे सगळे मराठीच वतनदार होते, मराठाच देशमुख होते, मराठा सरकार. हे देवळ पाडत नसतील ना, मराठा सरकार कसं देवळ पाडतील? पण बातम्या अशा जायच्या, हे देऊळ पाडलं, ते देऊळ पाडलं, असं करत करत किमान शिवाजी राजाला काहीतरी वाटल, मैदानात येईल. अफजल खानाचं म्हणणं एवढं, तू मैदानात यावं एवढंच. एकदा मैदानाचा विषय संपला. पण राजाने ज्यावेळेस कळलं की खरंच यायला लागलं हा एवढं मोठं सैनिक, काय केलं असं राजांनी? त्याच ते राजगडावर राहत होते ना, राजगडावर राहिले नाही ते प्रतापगड वाले. तुम्ही जर प्रतापगड बघितला असेल तर तुम्हाला कळलं ते प्रतापगड का आले ते. आता ज्यावेळेस तुम्ही प्रतापगड बघणार ना, त्यावेळेस तुम्ही ह्या अँगलला बघा की त्या अफजल खान इथं आणला काय येईल. तो वाईचा सुभेदार होता हे मान्य आहे, पण राजांनी जे प्लॅनिंग असं केलं होतं, काय काय प्लॅनिंग केलं सांगतो. तिने सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मीटिंगमध्ये, वाटेल ते झालं, माझं काहीही हो. बरीच पत्रापत्री केली, मी घाबरलोय, हे असं तसं तसं. थोडक्यात त्याच्या मनात एक भावना निर्माण झाली की मी खरंच घाबरलोय बाबा, मी तुम्हाला घाबरतोय, तुम्हाला मी रिस्पेक्ट देतोय, तुम्ही या, मी कटाळ ठेवतो, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुमच्यासमोर हजर करतो, पण तुम्ही माझ्याकडे या. तर अफजल खानाला सांगणारे बरेच होते, जाऊ नकोस, तू शिवाजीकडे जाऊ नकोस, तो धाडशी माणूस आहे. अफजल खान काय बोलला होता? तुमचं म्हणणं बरोबर असेल, पण मला तुम्ही ओळखलंच नाही अजून माझी ताकद, असं बोलला होता. त्याची ताकद काय असणार आहे असून असं बोलला. हे कळकळीने सांगायचं, तू जाऊ नकोस तिथं, तुझी ताकद किती का असणार, तू जाऊ नकोस. पण तो कसं येईल? तो हारलेला आहे ना, घाबर नाही मला, तो येणार नाही, मलाच जावं लागेल, मला घ्यायचंय ते सगळं किल्ली ताब्यात, मला जायला नको, कसंही करायला असं म्हणायचं. जा, त्याला कुठं आणला? तो वाईलाच आणला. मग तू वाईला तरी ये. नाहीच, मला भीती वाटते तुमची, असं राजांनी पत्रात किंवा त्या वकीला पाठवायचे. त्यावेळेस वकील कोण होते शिवाजी महाराजांची माहिती? काझी हैदर. आणि अफजल खानचा वकील कोण होता? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. त्यामुळे तिथं जात आणि धर्माचा काही संबंध नव्हता. राज्य, महाराजांकडे किती असे मुस्लिम होतेच ना, त्यांचं बॉडीगार्डच 10 मुस्लिम होते राजांची. त्यावेळेस तो वाईला पण मी येणार नाही, तुम्ही या, मी तुमचं स्वागत करतो. मग शामियाने उभा राहिला, तुमचं स्वागत मी करणार, तुमच्या चरणाशी माझं भवितव्य आहे, असं राजे म्हणायचे. ते वकिलामार्फत पण पत्रात पण. मग त्याला खरंच पडलं, खरंच घाबरलं. पण बहिर्जी नाईकनं जी जे पक्की खबर असते ना, ती खबर राजाने दिली होती की अफजल खान हा तुम्हाला ठार मारण्यासाठीच येणार आहे, ही पक्की खबर होती. त्यामुळे शिवाजी महाराजांना सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, माझं काहीही होऊ दे, मी ठार हो, मी ठार न हो, अफजल परत जाता कामा नये. हे वाक्य होतं शिवाजी महाराजांचं. माझं काही हो, तो परत नाही गेला पाहिजे. मग राजाने सांगितलं, किल्ल्यावर नाही बोलवलं, किल्ल्यावर पण नाही आणि खाली पण नाही, असं मध्येच एक ठिकाण निवडलं राजांनी. म्हणजे प्लॅनिंग वेगळं होतं ते. किल्ल्यावर आलं तर तो ऐकणार नाही आपल्याला, खाली गेलं तर प्रश्नच नाही, आपण यायचोच नाही वर, मधी बोलवायचा. मग त्याला मधी बोलवलं. आणि त्या दिवशी शिवाजी राजांना, आता ते वाघ नाक्याचं बरंच काय प्रकरण गाजलं होतं, ते नेमके आता वाघ नाका तेच आहे काही माहीत नाही आपल्याला, पण ते वाघ नाका घातले होते राजांनी. आणि ते अशा आतून असतात ते
वर अंगठीसारखं दिसतं. तर राजाने जो शर्ट घातला, तो शर्ट म्हणजे अंगरा का, तो इतर रंग घातला त्या दिवशी, मोठा शिवून घेतला होता, दिसू नये म्हणून. त्यास पाया पडताना अशीच पाया पडायची. म्हणजे ज्यावेळेस हात द्यायचा होता असा, मिठी द्यायची, त्यानं अशीच मिठी दिली तिने. म्हणजे त्याला कळतच नव्हतं वागणं काय आहेत का हातात. आणि त्याच्या आधी 1 महिना राजांनी जे प्लॅनिंग केलं होतं, एक प्लॅनिंग असं होतं, त्याच्या इतकं किती उंची होती माहिती त्याची? 7 फूट. वजन किती होतं? 130 किलोग्रॅम. राजांचं किती होतं? 65 ते 70 किलोग्रॅम. म्हणजे झाला डबल तो. म्हणजे तुम्ही दाबला असतं तरी राजे खाला झाले असते, एवढी ताकद त्याची. तर राजांनी 1 महिन्याभर कुस्तीची प्रॅक्टिस केलेली. त्याच्या इतकं उंचीचा माणूस शोधला होता, पहिला शोधला होता. आणि रोज कुस्ती करायची असेल, प्रचंड ताकदीने कुस्ती करत. म्हणजे काय करता येईल आपल्याला, जर पकडलं तर आपल्याला कसं निसटता येईल याची प्रॅक्टिस केली होती. आणि ज्यावेळेस त्याला वर बोलवला त्यावेळेस ठरलं होतं, तुझे 10 बॉडीगार्ड, माझे 10 बॉडीगार्ड, बाकी सैनिक आणायचं नाही. मग बाकी सैनिक खालीच ठेवलं होतं. आणि राजांचं सैनिक अशा ठिकाणी लपून बसलं होतं, हे सगळं ठरलेलं. आणि तोफांचे बार काढायचे. आणि तिथं काय पसरवलं त्याच्या सैनिकात? मैत्रीचे बार निघणार आहेत तोफांचे. ते मैत्रीचे नव्हते, अटॅकचे होते. पण हे आपल्याला माहित होतं, त्यांना माहित नव्हतं. त्यांना पसरवलं होतं मैत्रीवाली. थोडक्यात शेक हँड दिला असं असं तिकडं बारेचा अर्थ तिकडं पसरला होता बहिर्जी नाईकच्या लोकांनी. आणि आपल्या लोकांना सांगितलं होतं, बार झाल्या अटॅक स्टार्ट. आणि किती वाजता मीटिंग झाली होती त्यांची? दुपारी. काय माहिती? त्यावेळेस हिवाळा होता, 10 नोव्हेंबर होता, लवकर संध्याकाळ होती. एकदा संध्याकाळ झाली त्यांचा विषय संपला. त्यांना काय कळणार कुठं? ते लाईटिंग होती त्यावेळेस, ती जावळीचं कोर आहे, ते साधं कोर आहे का? आणि हे सगळं प्लॅनिंगला बसले ते कुठं कुठं बसायचे. म्हणजे प्रतापगडापासून खालीपर्यंत प्रत्येक ठिकाणी लोक लपले जापले. आणि त्यांच्या सैनिकांच्या बाहेरून लोक दाबले सगळे, त्यांना माहितीच नव्हतं. आणि ज्यावेळेस राजे समोर दिसले त्यावेळेस तिने हे ठरलं होतं, त्या शामियानात मात्र 10 बॉडीगार्ड नाही पाहिजे, एकच बॉडीगार्ड पाहिजे. त्यांनी त्याचा जबरदस्त बॉडीगार्ड निवडला होता, सय्यद बंडा. त्याला बडा सय्यद म्हणायचे. आणि आपला जो बॉडीगार्ड निवडला राजांनी तो जिवाजी महाले. आणि दुसरा होता तो संभाजी गावजी होता. तो लांब होता, थोड्या अंतर होता. किती अंतरावर? हाक ऐकू जाईल एवढ्या अंतर उभं करायला ठरलं. हाक ऐकू गेली पाहिजे. आणि बाकी एकदम क्लोज होते. आणि वकील काजी हैदर इकडून, तिकडून कृष्णाचे भास्कर. म्हणजे मंडपात एवढेच माणसं, एक बॉडीगार्ड, एक वकील आणि राजे. ते तिकडून पण 3, इकडून पण 3. ज्यावेळेस राजे जवळ आले त्यावेळेस राजेंनी विचारलं कृष्णाजी भास्करला, काजी हैदरला, हेच अफजल खान? हो, हेच अफजल. खरंच हेच अफजल? हा, हे खरंच अफजल. असे 3दा विचारून घेतलं. अफजल खानानं कृष्णाजी भास्कर, हाच शिवाजी आहे का? हा शिवाजी. भाषा कशी बघा, राजे हेच अफजल असं म्हणायचे, आदरार्थी बोलत. वयानं मोठा होता अफजल खान, पण शेवटी शत्रूच ना तो, तरी पण आदरार्थी बोलले. आणि तो मात्र हाच काय तो शिवाजी असं बोलला. आणि त्यावेळेस अफजल खान काय बोलला असेल, तुला जादा झालंय, तुला मगरुरी आलेली आहे, तू आदिलशाह सारख्या एवढ्या मोठ्या सुलतानाचं पण ऐकत नाहीस, तू त्याचे किल्ले बळकावून बसलायस. तू किल्ले ताबडतोब दे आणि माझ्या संग चल त्या समोर, माफी माग, तिथं डोकं टेकव आदिलशाह पुढं. महाराज काय नाही बोलले. महाराज म्हटले, तुमच्याकडं वॉरंट आहे का मला पकडायचं? काय डेअरिंग म्हणायची? जो महाराज त्याला म्हणते वॉरंट आहे का, मला कसं काय पकडायला? तिथं समोर ती केवढं मोठं असेल ते अफजल खान, हे केवढे? त्याला राग आला, हा वॉरंट मागतो म्हणून. नाही, पण तुम्ही जे काय हे जे करताय, जे अन्याय करताय, तुमची ताकद मला, हे डिस्कशन करत होते उभंच. तर शेवटी ठीक आहे, आपण ते नंतर बघूया, भेट तर घे. त्यावेळेस भेट घेतली होती. सगळा किस्सा 1 मिनिटाचा संपला. पण तो मेला नाही. तो राजांनी वाट बघितली नाही, त्यांना मारावं, त्यांना पण वाट बघितली नव्हती.
त्यावेळेस एक इंग्लिश माणसाचं एक वाक्य आहे, डायमंड इज कटिंग डायमंड. जो आधी मारल तो जिंकल, एवढंच ठरलं. जो चपळ असेल, जो हुशार असेल तो जिंकल. कारण दोघं खतरनाक. हे यांची उंची कमी, यांची ताकद कमी, पण बुद्धी भयानक होती यांची. त्याने जो बिचवा खुपसला आणि हात फिरवला आणि बाहेर ओढला, आतडी आली तेव्हा. पण त्याला नाही फरक पडला, ओरडला तो फक्त, यानं मला मारलं, यानं मला मारलं, याला मार, एवढंच बोलला तो. त्यावेळेस सय्यद बंडा आला होता आणि सय्यद बंडाचा हात असं जेव्हा शिवाजी महाराजांच्या पडत होता, वरच्यावर हात उठला. कारण का? त्याच्या आधी शिवाजी महाराज हात पडला होता. म्हणजे आपले असले लोक होते. शिवाजी महाराज सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी, तू फक्त सय्यद बंडाकडे बघायचं, तू इकडे बघायचंच नाही, सय्यद बंडाच धरायच तू. मी फक्त अफजल खान धरणार आहे, वाटूनच घ्यायची. आणि ज्यावेळेस ते सय्यद बंडा पडला, त्यास कृष्णा जो अस्कर मारला गेला होता. वकिलांनी मारायचं नसतं. आता हे माहीत नाही, पण शिवाजी महाराजांनी त्यावर फिरवली, त्याच्यावर तो खलास झाला. आणि अफजल खान तरी सुद्धा आतडी सांभाळत बाहेर गेला होता, मांडवाच्या आतडी सांभाळत, म्हणजे कसला असो. आणि ती जी पालखी होती त्या पालखी जाऊन बसला आणि भोईला सांगितलं चला म्हणून खाली. ती भोईनी पालखी उचलली. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हटले होते, संभ्या धाव म्हणून. संभ्या कोण? संभाजी कावजी. तो अफजल खान कुस्ती खेळू शकत होता, असला होता, साधा नव्हता. तो गेला तिथं, त्यानं पाहिजे भोई, आता भोई माणसं वेगळे आहेत ना, त्यांना ते कुठे शत्रू आहेत, त्यांना ठार नाही केलं, त्यांचे पायावर तलवार मारली, त्यामुळे ते पडले, धडपडले. मग ती पालखी पडली. पालखी पडल्या त्याला चान्स दिलं नाही, तेवढं ते बेकार होतं अफजल खान. ते मारलं असतं, ते धरलं असतं कावजीला. त्यानं पहिल्यांदा वार घातला तिथं, उलटच हातात आलं आणि इकडे तिकडे बघितलंच नाही. ते लावलं त्याला आणि पळतच सुटला डायरेक्ट जिजामाता मुंडक. जिजामाता म्हणले ठीक आहे, शत्रू आहे तो, त्याचं दफन करा. शिवाजी महाराज त्यावेळेस तोफेचा आवाज द्यायला सांगितलं. तोफेचा आवाज झाल्या क्षणी त्याच्या सैनिकांना वाटलं झालं, भेट झाली, मैत्री झाली असं वगैरे. पण त्यावेळेस जो अटॅक झाला तो महाभयानक होता त्यांच्यासाठी. त्यांना सुधारणा काय करायचं ते, त्याच्या मुलांना सुरक्षित पोहोचवायचं काम कोणी करावं? आपल्या माणसाने केलं. आपल्या माणसाचं नाव काय? चंद्रराव मोरेचा सख्खा भाऊ प्रतापराव मोरे. तो घेऊन गेला फाजल खानला. ठीक आहे. पण ज्यावेळेस त्या दुसरा मुलगा जेव्हा सापडला तर शिवाजी महाराजांनी त्याला जीवदान दिलं, तुझ्या संघ वैर नाही. आणि ते किती क्रूर असतील. ज्यावेळेस विजयनगरचं साम्राज्य संपलं हम्पीचं, त्यावेळेस जो काय कृष्णदेवराव राजा होता त्याचं मुंडकं उडवलं, तर ते गटरेच्या तोंडाला लावलं. संभाजी राजांना मारलं. आधी विदूषकाचे कपडे घातले होते, वाचताना पण वाईट वाटतं. आणि ज्यावेळेस त्यांना मारलं ते तुकडे फेकले होते, संभाजीने तुकडे फेकले होते. ही जी द्वेषाची भावना होती ती राजांची कधीच नव्हती. राजाने सांगितलं शत्रू संपला, शत्रुत्व संपलं, त्याचं मुस्लिम पद्धतीने दफन करा. राजा कसा असावा? द्वेष नव्हता करत, संताप येत असेल पण द्वेष नव्हता करत. आणि ही जे बघितलं त्यांनी, त्यातली पठाण होती काही त्याच्यासाठी अफगाणची, त्यांनी बघितलं अरे शत्रू असून सुद्धा ते मुस्लिम पद्धतीनं त्याचं दफन चालू आहे. त्याच्या बॉडीचं मुंडकं तिकडे दफन झालं, राजगडला, प्रतापगडला तिकडे दफन आलेलं. तर ते प्रबळ झाले, माणूस चांगला हा. तिने ते आदिलशाही सोडली, इकडे जॉईन केलं, आम्ही तुमच्याकडे जॉईन होतो. ते पठाण अख्खे 700 आले आपल्याकडे, राजांच्या सैन्यात आले. असे सैन्य वाढत गेला. आता मला सांगा 2-3 महिने जे टेन्शनचं काम होतं ते तर संपलं. मी आता किती बघितले, कोल्हापूरच्या स्कूलच्या समोर बघितले. ज्या दिवशी 10वीचा शेवटचा पेपर होतो ना, तर रंग उधळतात, बँड वाजवतात, दंगा करतात, गाणी लावतात, जसं काय आयुष्याचं सगळं शेवट चालू. राजांचं स्वराज्यावरचं जे संकट होतं स्वतःवरच्या जीवावर आलं होतं, जीवावर.
ते संकट ज्या दिवशी गेलं त्या दिवशी किती पार्टी काढली पाहिजे राजांनी, 8 दिवस झोपूनच काढलं पाहिजे होते. काय केलं माहिती? 16 दिवसात, 14 दिवसात का 16 दिवसात 12 किल्ले जिंकले. म्हणजे त्याला वारच म्हणावं लागला. हा माणूसच वेगळा होता. म्हणजे विश्रांती राहिली बाजूला, दुसऱ्या दिवशी पण चालू अटॅकच. एक एक किल्ले. आणि जे काही संपत्ती, जो पैसा, जे घोडे, जे उंट, जे हत्ती मिळाले, जे सैनिक मिळाले, त्याच्यात काय झालं माहिती? राजांचं सगळं सैन्य डबल झालं ऑटोमॅटिक एकाच दिवसात. एवढं आपल्याकडे आलं. आणि त्याचं किती कमी झालं? आदिलशाहीचं 20% कमी झालं. सगळंच 20%. जमीन 20%, किल्ले 20%, संपत्ती सगळंच 20% कमी झालं. आणि ही बातमी भारतात पसरली की हा एवढा मोठा अफजल खान, ज्याला सगळेजण घाबरतात, त्याला ह्या माणसानं संपवलं, प्लॅनिंगनं संपवलं. मग मात्र त्यांनी जे सगळं जिंकलं, आदिलशाह चिडला. आणि एक किल्ला असा आहे तो न लढता जिंकला राजांनी. जिंकावंच म्हणजे अटॅक करावंच लागलं, एवढी दहशत होती. असा अटॅक करत ज्यावेळेस ते पन्हाळगडावर आले, तुझं किल्ले जातं आदिलशाहीचं, डायरेक्ट किल्लेच हातात, किल्ला तुमचा. आणि ते किल्ल्यावर थांबले. त्यावेळेस तो सिद्धीजवळ आला. आदिलशाह दुसरा माणूस पाठवला. सिद्धीजवळ म्हणजे कुठला? तर हापशी म्हणतात. आदिलशाह आफ्रिकन होता, काळा होता एकदम, सुरळी केस असतात म्हणजे, असली फौज होती त्याची. आणि त्यानं 40,000 लोक आसपास त्या किल्ल्याच्या आसपास टाकले. त्याचं प्लॅनिंग वेगळं होतं. त्याला माहित नव्हतं आत किल्ल्यात किती आहे. आणि राजाने हे कळू देत नव्हतं किल्ल्यात थोडे आहेत म्हणून. 1000-1500 असतील, त्याचं 40,000 होतं. कुठं पुरणार आपण लढायला? हे काय करायचं माहिती का? जे पत्रावळी ताट नव्हते जेवायला, पत्रावळी होत्या. त्या पत्रावळी काय करायच्या? 10,000, 15,000 पत्रावळी खरकट्या करायचे आणि किल्ल्यावर खाली टाकायचे रोज सकाळ संध्याकाळ. याचा अर्थ काय? 10,000 सैनिकांवर हे त्याला वाटावून असलं प्लॅनिंग यांचं. आणि परत वकील पाठव, हे पाठव चालू केलं. ते जे प्लॅनिंग आहे, प्रत्येक प्लॅनिंग मी सांगणार तेवढं वेळ नाही आपल्याला. तर त्या प्लॅनिंगमधून जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा एक आपला मावळा कामी आला. त्यावेळेस शिवाजी काशी, शिवाजी महाराजांसारखा थोडा दिसणारा होता. शिवाजी राजांचे कटिंग तोच करायचा, तो मात्र कामी आला. आणि बाजीप्रभू देशपांडे, जे त्यांचं आडनाव प्रधान होतं, ते देशमुख होते. कुठले? भोर तालुक्यातले. कोणाचे? तिकडच्या जहागीरदाराचे. तर त्यांनी बांदलचे ते देशमुख होते, त्यांनी खिंड लढवली. तुम्हाला ते माहिती असेल, सगळं डिटेल मी सांगत नाही. खिंड लढवली, पण शेवटी जे 600 पैकी जे काही उरले ना, पळत गेले ते. शिवाजी महाराज पालखीत बसले नव्हते. आपण इतिहासात वाचलं, महाराज पालखीत. महाराज एवढे निर्दय म्हणायचे आहेत का की पाऊस चालू आहे, रात्रीची वेळ आहे आणि आपण पालखीत बसायचं आणि मावळे आपल्याला उचलून, एवढे निर्दय माणूस होता. डोळ्यात त्याचकन पाणी येणार भावनाशील माणूस होता. ते पण पळत होतं. मला सांगा, रात्रभर पळत जायचं, दिवसभर पण पळायचं. तिकडं 600 लोक बाजीप्रभू देशपांडेने त्यांच्याबरोबर होते. त्यांनी अडवलं त्या सलाबत खानला, सिद्धीजवळला. आणि बाकीचे घेऊन जेव्हा शिवाजी महाराज पुढे गेले, सहजासहजी विषयाकडे चढता आलं नाही त्यांना. आपलेच लोक होते तिथं अपोज करायला. कोकणातले सुर्वे आणि दळवी त्यांचं सैनिक होतं. 20 तास पळत जाऊन मारामारी करायला लागला, युद्ध करायला लागलं. काय ताकद असेल मावळे. आपले मावळे म्हणजे महाराजांचं सैनिक हे उघड्यावर झोपत होतं. कसं करायला माहिती? भाली खुपसायचे 4. वरून काय टाकायचं? कांबळ, ब्लँकेट सारखं असतं ते टाकायचं. सावली काय झाली, झोपायचं. खायचं काय? मिरची, भाकरी, वडच खायचं कधी. तसं मोगलांचं असं नव्हतं, आदिलशाहीच नव्हतं. सगळ्यांचे तंबू असायचे, सगळ्यांना तंबूत राहायचं. महाराज ज्यावेळेस दक्षिणेत गेले होते ना कर्नाटकात, त्यावेळेस जवळजवळ 30,000 सैनिकांसाठी एक पण तंबू नव्हता. उघड्यावर झोपले. फक्त महाराजांसाठी आणि प्रधानासाठी 2च तंबू. असं ब्रिटिशांनी लिहून ठेवले, फ्रेंचांनी लिहून ठेवले. हे 2च तंबू. किती साधा माणूस आहे असं त्यांनी लिहून ठेवले. आपले माणसं साधेच होते.
पण डेंजर होतं. ज्यावेळेस शाहिस्ते का त्यावेळेस चालू टाईम काय झाला. मग मी थोडंसं ओळखतं होतं, वेळ झाला तुम्हाला. तुम्हाला समजते माझी भाषा, कारण आता म्हणजे कोल्हापूरची भाषा थोडी येते मला, असं नाही. पण औरंगजेबाच्या तावडीत ज्यावेळेस महाराज अटकले, औरंगजेबाच्या लाईफमध्ये औरंगजेबाला समोरासमोर तोंड करून कोणी बोललेलं नाही आहे. औरंगजेबाचे पूर्ण लाईफ नाही. औरंगजेब काय डेंजर होता एक थोडक्यात सांगतो. औरंगजेब 15 वर्षाचा ना, हे तुमच्या वयाचा होता, त्यावेळेस किती धाडशी होता. म्हणजे महाराजांचे जे अपोजिट होते ते एक पण हलकं नव्हतं, म्हणून तर राजे मोठे, एक पण हलकं नव्हतं. म्हणजे त्यांच्या शौर्याला आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्यांच्या वृत्तीला नव्हे, शौर्याला रिस्पेक्ट द्या. हत्तींची झुंज चालू होतं, 2 हत्तींची झुंज. हे असले खेळ खेळायचे टाइमपास म्हणून मोगलांचे लोक. राजाने असलं केलं नाही कधी. कुतुबशाहने एकदा विचारलं राजांना, मित्र होता ना कुतुबशाह, हैदराबादमध्ये कोळकोट्यात विचारलं होतं, तुम्ही हत्ती का बाळगत नाही, असं राजांना विचारलं होतं कुतुबशाह. राजे काय म्हटले असेल, ते माझ्या त्या मुलकामध्ये हत्तीची काय तेवढं गरज नाही, कारण ते डोंगराळ भाग नाही, पण हत्ती पाहिजेच ना, हत्ती पाहिजेच. तर राजे असं बोलून गेले, माझा मावळाच समर्थ आहे. शेवटी माणूस आहे तो, नाही तो आहे मी समर्थ, माझा मावळा मारू शकतो हत्ती. हे ऐकल्यानंतर कुतुबशाहला आश्चर्य वाटलं, माणूस कसं काय हत्तीला मारल, हत्ती केवढा असतोय, खरंच मारल म्हटल्यानंतर त्याला कुतुबशाहला वाटलं मला चेक करायचं. तिथे 1 महिना होते राजे कुतुबशाहीकडे पाहुणचार घेत होते गोळकोंड्याच्या किल्ल्यात. तर ठीक आहे घ्या म्हटले. मग तिने टेस्ट घ्यायची ठरवली, सगळ्यांना बोलवलं. त्यांचे जे होते ना शिवाजीराजांचे जे काय, आणि प्रत्येक ठिकाणी जायच्या आधी आपला बहिर्जी नाईकची टीम सगळं चेक करून यायची, सगळं आहे ना व्यवस्थित, मगच राजे तुम्ही जावा, सगळं चेक करून यायचं. त्यांना पण कळत नव्हतं हा मालिश जो करतोय, त्या दिवशी माहिती आपला जो मालिश करतोय तो बहिर्जी नाईकचा गुप्त आहे, त्याला पण माहीत नसायचं. एवढे आतमध्ये गेले ते लोक. तर कुतुबशाहीला असं वाटल्यानंतर त्यांनी ते खेळच ठेवला. एका हत्तीला दारू पाजली, त्याला मैदानात आणला. शिवाजी राजांचे सगळे जे होते ना आपले मावळे, त्यांना बोलवलं, त्यांचे पण पब्लिक बोलवलं आणि सांगितलं की युद्ध होणार आहे. त्यांना वाटलं 2 हत्तीचंच युद्ध होणार आहे, हत्ती एकच होता. मग राजांकडे बघितलं कुतुबशाहनं आणि सांगितलं, कोण आहे तुमचा तो माणूस, जर पाठवा म्हणे हत्ती संख्या आणणारा. शिवाजीराजे उठले आणि आपल्या लोकांकडे बघितलं आणि ऑब्झर्व केलं आणि काय म्हटले असेल, कोणाला पण बोला म्हणे, सगळे सारखीचे नाही. मग तू ये असं म्हटलं. मग तू ये म्हटल्यानंतर तो उभा राहिला आधी, तो आता यसाची कंक. पण तूही म्हटलं तू ते ह्याचं ऐकणार, मावळा कसं काय, ते राजाकडे पाहिलं, राजाकडे जा. मग तो आला तलवार घेऊन, पण त्यानं साधारणतः अर्धा पाऊण तास हत्तीला दमवलं. तो मागून अटॅक करायचा, पायाकडे जायचा, तो पायावर उभा राहायचा कधी मागच्या पायावर, यसाची कंक. आणि मारत शेवटी तेवढा तो पिसाळला हत्ती आणि शेवटी त्यानं सोड कापलीच. त्यावेळेस कुतुबशाहला इतका आनंद झाला, काय माणूस आहे तुझी म्हणून. त्यानं असा हार काढून दिला होता, घेतला नाही, परत राजाकडे पाहिजे. राजाने घेऊन मग त्याने घेतलं. म्हणजे किती निष्ठा असेल, नाही तर बक्षीस घेतलं तर लगेच घेणार आपण असतोच ना, त्याने दिलं बक्षीस. तर हत्तीची झुंज चालू होती, त्यातला जो हत्ती हारत होता तो पळत सुटला, पण जो जिंकणारा हत्ती होता ना तो पिसाळला. यमुनाच्या काठावरच होते सगळं, आणि पिसाळून तो माणसातच निघाला, माणसं जखमी व्हायला लागले. त्यावेळेस 4 अशी मुलं होते जे राजाचे मुलं होते. 4 मुलं कोण आहे, औरंगजेब आणि त्याचे 3 भाऊ, हे पण होते. ते 3 भाऊ पण पळत सुटले घरी, सगळेच एकटाच पळाला तो औरंगजेब. 15 वर्ष वय होते. तो घोड्यावर होता, त्याने घोडा सांभाळला आणि डायरेक्ट हत्तीच्या अंगावर गेला होता.
भालाच खूप असला बरोबरीतच, पण त्याच्या हत्तीच्या फटक्यानं तो घोडा पण पडला, पण त्यानं उडी मारली औरंगजेब, पण हातलं नाही. शेवट पण नजर लागली ना हत्तीवर. असला होता औरंगजेब, साधा नव्हता. दारा शिकोह जो होता तो संस्कृत बोलत होता. औरंगजेबाचा सख्खा भाऊ संस्कृत बोलत होता हे आपल्याला माहित नाही, आणि हा औरंगजेबाला आवडत नव्हतं. तो काशीचे संस्कृत ब्राह्मण बोलवायचा, संस्कृत बोलणारे त्यांच्याकडे डिस्कस करायचा. तो उपनिषदावर, वेदावर, भगवद्गीतेवर. कोण? औरंगजेबाचा सख्खा भाऊ. उपनिषद असतात ना, चांदोग्य उपनिषद, अनेक उपनिषद, कठ उपनिषद, त्याने एक उपनिषद दिलं, अल्लाह उपनिषद, आणि सगळे उपनिषदांचं कन्व्हर्शन त्यानं पारशी भाषेत करून टाकलं. हे अजिबात आवडले औरंगजेबाला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी शेवटी तुम्हाला एवढं सांगणार आहे, शिवाजी महाराजांनी जे महत्त्वाचं काम केलं ते आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम, आत्मप्रतिष्ठा. दुसऱ्याच्या तालावर नाचायचं नसतं. मी मुलांना कायम सांगत असतो, मी माझ्या लाईफमध्ये जीन्स पॅन्ट घातली नाही. इंजिनियर असताना पण जीन्स पॅन्ट घालत नव्हतो. का? मला आवडत नाही. मुलांना जीन्स पॅन्ट घालत जाऊन चांगलं दिसतं. चांगलं दिसणं हे नंतरची गोष्ट आहे, मला आवडत नाही म्हटलं. मी ज्यावेळेस इंजिनियर होतो त्यावेळेस मला भक्ती संगीत आवडायचं. पाऊली चालायची, पंढरीची वाट आवडायचं मला. आता काय करू, आवडायचं. पोरं हसायचे मित्र, कसले गाणं, म्हातारपणाचे गाणे ऐकतो सांग. मला आवडत होतं. कोणाला काय आवडेल हे त्याचं त्यांना पाहावं. तर आपल्याला जे आवडतं आणि दुसरा त्रास होत नसेल तर आपल्याच पद्धतीने जावं. शिवाजी महाराजांचा अपमान कसा होतो सांगू का? शिवाजी महाराज लाईफमध्ये नाच गाणं केलेलं नाही. लाईफमध्ये कधी डान्स बघितलेलं नाहीये, कोणाला नाचवलेलं नाहीये. स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन सांगतो. शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर कुठं बांधलं माहिती का? कर्नाटकात बांधलं. कोणी बांधलं? सावित्री देसाईने बांधले. कोणी? सावित्री देसाई. ते बेळवाडीचे जे काय तो किल्ला होता त्याचे जे काय ईशप्रभू देसाईची पत्नी राजे ज्यावेळेस कर्नाटक येत होते, सगळ्यांना सांगत होते तुम्ही माझ्या बाजूने या, माझ्या नजराला द्या, मी संरक्षण करायचं जबाबदारी मी घेणार. काही जण नाही आदिलशाहला देणार, त्यांच्यावर अटॅक केला. प्रभू शंभूनं पण ईशप्रभू देसाईने पण अपोज केला, युद्ध केलं तर आपल्या मावळ्यांनी मारून टाकला त्याला. कुठं? ते बेळवाडी, गोकाक तालुका, बेळगाव जिल्हा. आणि त्याच्यानंतर कोणी घेतलं माहिती? सावित्री देसाई स्वतः लढायला आली. त्यावेळेस ही पहिली भारतातली स्त्री आहे जिनं लेडीज सैनिक तयार केलं होतं, स्त्रियांचं सैनिक तयार केलं होतं, ट्रेनिंग दिलं होतं. तर तिकडं लेडीज होत्या सगळ्या, इकडं मावळे. हे पहिल्यांदा झालं लाईफमध्ये की लेडीज विरुद्ध मावळे लढत होते. ऐकत नव्हते लेडीज. महिनाभर किल्ला लढवला आहे तिनं. आणि हे ज्यावेळेस महाराजांना कळालं की लेडीज किल्ला लढवत आहेत, आपली मावळ्यांना जमत होतं किल्ला घ्यायला. आपण ते एका दिवसात घेत असतो किल्ले. मग तानाजी मालुसरे असेल, कोंडाजी फर्जंद असेल, मग प्रॉब्लेम काय? मग स्वतः गेले ते राजे. मग मात्र तिने जिंकला आणि त्यांना कळलं. ती सावित्रीला पकडून आणून सांगितलं. ज्यावेळेस पकडून आणलं त्यावेळेस सावित्री देसाईला काही कळलं ना, आता हा काय करणार, ठार तर मारायला जा. त्यावेळेस राजेने सांगितलं की पहिल्यांदा झालं की लेडीज असून, स्त्री असून तू अशी लढलीस आणि तुझ्या स्वातंत्र्यासाठी तुझ्या सार्वभौम लढलीस, ते मला आवडलं. तिला बाळ पण होतं त्यावेळेस. तिने बाळाला जवळ घेतलं आणि जेवढं तिचा किल्ला असेल, गडी असेल, गाव जे असेल सगळे परत बक्षीस म्हणून टाकले. आजपासून तू माझी बहीण. त्याचं जे काही प्रकरण सांगितलं जातं त्यात काही तथ्य नाहीये. असं कोण म्हणेल का? एखाद्या मुलीला बघितलं तर आईची आठवण कोणाला होईल का? साधी गोष्ट आहे. याच्यात आपली आई सुंदर नाही असं कोण म्हणाल का? कुठलं तरी वाक्य शिवाजी महाराजांच्या तोंडी टाकून त्यांचा अपमान करू नये. भवानी तलवार, नाव भवानी, आशीर्वाद वगैरे मानसिक गोष्टी द्या. त्यांचं कर्तृत्व झिरो होईल. राज्य ही स्त्रींची इच्छा नव्हती, राज्य ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. जर स्त्रींची इच्छा असती तर 900 वर्ष स्त्री झोपले होते का? असं म्हटलं तर किती वाईट वाटतं. आमच्या आया बहिणीचे अब्रू जाते स्त्री झोपला होता का?
परमेश्वर झोपला होता का असं म्हटलं तर किती वाईट वाटेल. तर तसं नाही. राजांचीच इच्छा होती, जिजामातेचीच इच्छा होती, श्रींची इच्छा होती की कुठलं तरी वाक्य टाकून त्यांचं कर्तृत्व कमी करता कामा नये. आणि ज्यावेळेस राज ठाकरे मला भेटतील ना त्यावेळी त्यांना एक वाक्य बोलणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज की. असं आपसूक ज्यावेळेस जय येतं ना त्यावेळेस तो हिंदुस्थानी असेल का फक्त मराठीच असेल? तुम्हाला काय वाटतं? हिंदुस्थानीच असतो तो. राज ठाकरे भाषण द्यायला बोलले होते, आपसूक जय ज्याच्या तोंडाने तो मराठी माणूस. शिवाजीराजांना असं कमी का करताय तुम्ही? शिवाजीराजे हे देशाचे राजे आहे. महात्मा फुलेने त्यांच्या पोवाड्यामध्ये ते वाक्य शब्द टाकलाय, देशासाठी असं टाकलाय शब्द. पहिला माणूस आहे महात्मा फुले, ते राजे देशासाठी लढले. माझ्या राज्य मराठ्यांचं असं नाही केलं त्यांनी. त्यांनी एकाच गडाला नाव दिलं का? शिवाजी, जिजाबाई दिलं का? संभाजी दिलं? केलं नाव तर दिलं. बहादूरगड, शहाजहानाबाद, अहमदाबाद, अलाहाबाद त्यांनी दिलंय. राजांनी दिलं. हे रयतेचं राज्य आहे, रयतेसाठीच मी मरणार, मी स्वतःचा फायदा नाही करणार. असा माणूस आपल्याला भेटला आणि सगळं रिसेट झालं, युग प्रवर्तन झालं, युगात बदल झाला म्हणून युग प्रवर्तक. त्यांनी शक चालू केलं म्हणून शक करता. तो रयतेचा राजा, पाटलांचा राजा नव्हता, देशमुखांचा जमीनदाराचा नव्हता, जो काम करतो त्याचा राजा होता. रयतेचा, मराठ्यांचा नव्हता, सगळ्यांचा होता. काफी खान मोगलांचा चरित्रकार, त्यानं लिहिलंय. शेवटी औरंगजेबाला खुश करण्यासाठी लिहिलं असेल, काफीर नरकात गेला असं लिहिले रागानं. पण पुढचं वाक्य टाकले, तर त्याच्या राज्यात स्त्रियांना त्रास देत नव्हता. स्त्रियांचा आदर करायचा, मुलांचा आदर करायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचा, प्रत्येक धर्माला आपापल्या धर्माला वागा असं म्हणा. एवढं मी शिवाजी महाराज बोललो की 1% पण नाही बोललो, 1% पण नाही बोललो. तुम्ही पण भविष्यात ज्यावेळेस पुस्तकं वाचाल त्यावेळेस पुस्तकं वाचताना जो होश असतो ना, होश तुमचा डेव्हलप होत जाईल ना, त्यावेळेस शिवाजी महाराज क्लिअर होत जाईल. आणि एक दिवस कळेल की हा माणूस एवढा मोठा आहे, नजरच मावत नाही, त्याच्यामुळे मान झुकते. आणि ते मान झुकण्याच्या अवस्थेत तुमचा निरोप येतो. धन्यवाद. धन्यवाद सर.